तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईट रूम 5 डेज मास्टर क्लासमध्ये. मला प्रत्येकाने त्यांचं इंट्रोडक्शन द्या. फर्स्ट मी माझं इंट्रोडक्शन देतो. मी गणेश नालवे, फाउंडर द वेडिंग सागा. मी 15 वर्ष वेडिंग फोटोग्राफीमध्ये काम करतोय आणि आपली ही लाईट रूमची 4थी बॅच आहे, ज्यामध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स लाईट रूम शिकवणार आहे. लाईट रूमच्या वेगवेगळ्या ट्रिक्स, प्रिसेट कशा यूज करायच्या, त्यानंतर HLG पॅनल, कलर ग्रेडिंग आणि ऑल ओव्हर जितकं काय लाईट रूमचं नॉलेज असेल तितकं आपण शेअर करणार आहे. सो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मला प्रत्येकाने एकेकाने नाव सांगा आणि कुठून आलाय तुम्ही. तुमची जर प्रोफाईल लिंक वगैरे इथं शो करत असाल किंवा सेंड करत असाल तर चॅट बॉक्समध्ये सेंड करा. तोपर्यंत आपले बाकीचे सर्वजण ऍड होतात आहेत. हॅलो. मी अजिम जमादार सर. मी कोल्हापूरहून आहे. ओके. तुमची प्रोफाईल सेंड करू शकताय, आपण इथं शो करूया. सर आत्ता जस्ट मी म्हणजे फोटोग्राफी चालू केल्या, त्यामुळे ओके. अजून म्हणजे माझ्याकडे एवढा काय डाटा नाही. ओके. तुम्ही आत्ता हे जे वर्कशॉप जी मीटिंग जॉईन केली ही तुम्ही कशावरनं केली, मोबाईलवरनं केली का लॅपटॉपवरून केली? लॅपटॉपवरून केल्या सर. गुड गुड गुड, लॅपटॉपवरूनच करा. ओके. नेक्स्ट कोण आहेत, प्लीज सांगा. डेल गेस्ट कोण आहेत? डेल गेस्ट, मे बी डेल गेस्ट आता तुम्ही सांगितलं. तुमच्या युजर आय डीला नाव द्या. ऍक्च्युली माझ्याकडे तुमचे नाव इथं शो करत नाहीत. सर नेक्स्ट टाइम तुमची आधी रिनेम करून टाकू. ओके. बाकीचे जॉईन होतात आहेत अजून आपले गेस्ट. सेकंड नंबर कोण आहे लॉग इन, त्यांनी सांगताल ना? का दोन्ही एकच आहेत मे बी? नाही सर, एकच आहे माझा. ओके. ठीक आहे, जॉईन होतात, एक 5 मिनिट आपण वेट करूया. तुम्हाला लाईट रूम बद्दल काय आयडिया आहे, काय इन्फॉर्मेशन काय काय आहे? हॅलो अजिम. मोस्ट ऑफ द कलर करेक्शन साठी म्हणजे लाईटरूमचा वापर करतात. ओके. ते मल्टिपल म्हणजे ज्यादातर म्हणजे फोटो असले तर ते वन टाइम मध्ये कसे म्हणजे आपण स्वतःचा प्रिसेट क्रिएट करून कशी एडिट करावी, त्यासाठी लाईटरूमचा वापर पण करायचा. येस. अजून? एकच मिनिट. एक 2च मिनिटात आपण क्लासला स्टार्ट करूया. आजचा डे 1 आहे, त्याच्यामुळं बरेचसे मेंबर न्यूली ऍड होतात आहेत. ओके. तुम्ही अजून काय करता जिम, फोटोग्राफीमध्ये? फोटोग्राफी आणि सर व्हिडिओग्राफी करतो. ओके. कधीपासून करता? म्हणजे ह्याच्या आधी माझा क्लास 10 झाला होता फोटोग्राफीचा ते, पण हम्म. आता फुल टाइम आता हेच करतोय, 6 महिने झाले. ओके ओके. आणि स्वतःचे फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट्स वगैरे कसे काय, फ्रीलान्सिंग वर्क करता किंवा स्वतःचे प्रोजेक्ट घेता? स्वतःचे प्रोजेक्ट घेतोय आणि फ्रीलान्सिंग पण आता म्हणजे थोडा कॉन्टॅक्ट आता होत आहे ना. हम्म. आता मग फ्रीलान्सिंग पण करतो सर. ओके. मग आत्ता कसा आहे सीझन, काय आहे तुमच्याकडे, शूट वगैरे कसे आहेत? बऱ्यापैकी आतापर्यंत फक्त माझे वैयक्तिक 3 ऑर्डर झालेले आहेत.
आणि हम्म, फ्रीलान्सिंग मध्ये एक 3 ऑर्डर म्हणजे आता झालेले आहे. आणि राहिले मग किरकोळ ऑर्डर तीन अशी झालेली आहे, म्हणजे अशी काय मोठी नाही. म्हणजे दुसरे इव्हेंट पण असतात ना, हम्म, हम्म. वेडिंग, मग ते पण झालेले आहे. अच्छा. गुड. 2च मिनिटं वाट पाहूया अजून. ओके. तुमचं काय म्हणणं आहे? भूक लागली. हा मग काय काय नेतो काय दुसरं खायला. बर. हं. कानाचे ह्यातले कुठे गेलेत बोल निष्कारणे काहीतरी ऍक्च्युली अवघड आहे. तुमचं हं. एक तर घ्या तरी आली बापाची. फाईव्ह फोर सेवन फाईव्ह हा आय डी कोणाचा आहे? माईक अनम्यूट आहे. प्लीज तुमचं नाव आणि इंट्रोडक्शन द्या. अनम्यूट. ओके. हॅलो. बोला, हॅलो. वेलकम. हा सर, सुनील निंबाळकर, श्रीगोंद्यामधून बोलतोय मी. अच्छा, काय करता आपण सर? फोटोग्राफीच. ओके. फोटो प्लस व्हिडिओ हो करता आता का ओनली लाईट. फोटो? हो, फोटो व्हिडिओ सगळंच करतो. ओके, पण आता किती हे वर्ष? लाईट रूम आहे ना, हे हां हां. ऍक्च्युली माझ्यासाठी नवीन आहे नाही का, म्हणजे अजून त्यात मी शिरलेलोच नाहीये. ओके. हो. तर काहीतरी फायदा होईल म्हणून केलाय क्लास जॉईन तुमच्याकडे. नक्कीच नक्कीच नक्कीच. आहे ना. आता फोटो एडिटिंग तुम्ही आधी कशावर करताय? फोटोशॉपवर करता ना? हा, फोटोशॉप वरती. ओके. हो, म्हणजे लाईट रूम म्हणजे विषयच नाही. म्हणजे जे डिझायनर आहेत त्यांच्याकडे देतो बनवायला काम मी, म्हणजे असं परफेक्ट असेल तर ओके. तर ते बनवतात त्याच्यात. ते छान वाटलं मला. हां हां हां. म्हणजे गेले 2-4 वर्ष झालं माझं चाललंय या क्लास करायचा पण नेमका योगायोग ते जुळालं तुमच्या संग. अच्छा अच्छा. हो. ठीक आहे. एनिवे अजून ओके. कोण आहेत? हर्ष राऊत गेस्ट. हॅलो. शुभम, आपलं इंट्रोडक्शन करून द्या. शुभम. हॅलो. येस, बोला. हा बोला ना सर, आत्ता जस्ट जॉईन झालो मी. झूम ऍपच नव्हतं डाउनलोड होत. हम्म, 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 येस. हम्म. ओके. सो तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन करून द्या की तुम्ही कुठून आहात आणि काय काय करता, हो. तुमचा काय गोल आहे? माझं नाव शुभम टाकळकर, मी पुण्यातूनच आहे प्रॉपर. अच्छा. आणि मी आता एक 6 महिन्यापूर्वीच फोटोग्राफी चालू केली आहे. ओके. आणि मोस्टली मी मॅटर्निटी आणि बेबी शूट करतो. आता मग मध्ये प्री वेडिंग वगैरे पण थोडंफार करत असतो. सध्या तरी जास्त फोकस बेबी फोटो आणि याच्यावरच आहे, मॅटर्निटीवर. अच्छा.
येस. ओके. तुम्हाला आम्ही 2 दिवसापूर्वी मे बी एक कॅमेरा सेटिंग्स सांगितल्या हो होत्या. हो हो. त्याचा येस काही येस यूज येस. झाला आता असेल? हा परवाच तुम्ही जसं जे सेटिंग पाठवलं त्यांनी मी काढले फोटो. मला पण फोटो आवडले. फक्त ते प्रीसेट जे तुम्ही पाठवले ना मला ते प्रॉपर इम्पोर्टच होत नाहीये अच्छा. माझ्या ह्याच्यात लाईट अच्छा. रूम मध्ये. मे बी अच्छा. काहीतरी ग्लिच असेल. हा हा. इम्पोर्ट झालेले दिसतात ते, पण ते शो होत नाहीये. अच्छा. हा. ठीक आहे ना, आपण त्याच्यावर काम करूया. हो हो. ओके. येस. हरी राऊत आहेत, त्यांनी आपलं इंट्रोडक्शन द्या. हरी राऊत. ओके. कूल. सो आज आपण वर्कशॉपला स्टार्ट करूया. सगळ्यांना ऑडिओ प्रॉपरली येत असेल तर मला थंब ऑन करा किंवा चॅट बॉक्समध्ये येस टाईप करा. 1 2 3. ओके ओके ओके. सो मी फर्स्ट परत एकदा माझं सगळ्यांना इंट्रोडक्शन करून देतो. मी गणेश नालवे, फाउंडर द वेडिंग सागा. मी गेली 15 वर्ष वेडिंग फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये आहे. आणि आपण हा जो लाईट रूम मास्टर क्लास घेत आहे हा टोटली 5 दिवसाचा आहे. याच्या आधी आपण बऱ्याचशा स्टुडंटला प्रॉपरली याच्यात मास्टरी केलेलं आहे. त्यानंतर ना आपण मार्केटिंग स्ट्रॅटजी, मार्केटिंग गोल, बिझनेस कसा रन करावा, प्रॉपरली ऑटोमेशनवर कसं काम करावं, ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये शिकवणार आहे. आणि मी तुमचा कोणत्याही प्रकारचा टीचर नसून एक फ्रेंड आहे. सो आपण त्याच कॉन्व्हर्सेशन करूया. ओके. येस, सगळे तुम्ही इंटरेस्टेड आहात? येस. ओके. हो. येस, वेलकम. सो शुभम, फक्त तुमचा माईक ऑन ठेवा. आपण 1 to 1 चॅटमध्ये ह्या गोष्टी क्लिअर करू. म्हणजे शुभम ॲज अ स्टुडंट म्हणून रीड करतील माझ्यासोबत, बाकी सगळ्यांनी होस्ट करा. म्हणजे जर काही हो. डाऊट्स असतील तर शुभम 1 to 1 आपण बोलू. चालेल. ओके. येस. ते माझा माईक ओपन आहे का बंद आहे? ओके. मी तुम्हाला सांगतो. आपला फर्स्ट सेक्शनमध्ये लाईट रूम, ॲडोबी लाईट रूम काय आहे त्याबद्दलचे डिफरंट, त्याच्यानंतर आपण कॅटलॉग कसं डिझाईन करायचं ते एक पाहणार आहे. त्यानंतर रॉ प्लस जेपीजीचं डिफरंट काय आहे ते पाहणार आहे. त्याच्यानंतर गेटिंग म्हणजे आपण फोटो सिलेक्शन कसं करायचं ते एक पाहणार आहे. त्यानंतर कॅटलॉग आणि फोटो इम्पोर्ट कसे करायचे, कॅटलॉग बिल्डअप कसा करायचा हे पाहणार आहे. ओके. येस. सगळ्यांना स्क्रीन दिसते? हो सर. हो. ओके, गुड. हा एक लाईट रूमचा सरफेस आहे. लाईट रूम म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो की लाईट रूम हे एक ॲडोबीचं सर्टिफाईड सॉफ्टवेअर आहे जे फक्त फोटोग्राफरसाठी आहे, फोटो एडिटिंग करण्यासाठी. यामध्ये आपण फक्त फोटो एडिटिंग करू शकतो. बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी याच्यामध्ये आपण करणार आहेत, की ज्यामध्ये लाईट रूम म्हणजे की तुम्ही कलर ग्रेडिंग करू शकताय, त्यामध्ये क्रॉपिंग करू शकताय. त्यानंतर डिफरन्स आपण बऱ्याचशा फोटोंमध्ये डिफरन्स असतात की वेगवेगळे अँगल्सने केलेले असतात. तो वन टाइमली आपण सगळ्या फोटोंना एडिट करू शकतोय. आणि फोटोशॉपमध्ये आपण ग्राफिकल वर्क पाहणार आहे. फोटोशॉप आणि लाईट रूम ह्या दोन्ही वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्स आहेत. फोटोशॉपमध्ये आपण फोटो एडिट करतो, बट तो प्रोफेशनली कलर ग्रेडिंग होत नाही, कारण फोटोशॉपमध्ये ग्राफिकल वर्क जास्त असतं. आपण त्यामध्ये पोस्टर डिझाईन करतो किंवा अल्बम डिझाईन करतो, टेक्स्ट टाकतो.
बट लाईटरूममध्ये ह्या सर्व गोष्टी नाही आहेत. लाईटरूममध्ये फक्त आणि फक्त फोटो एडिटिंग आहे, जे ॲडोबीने लाईटरूम फोटोग्राफरसाठी बनवलं आहे. दॅट्स क्लिअर. शुभम, तुमच्या लक्षामध्ये आलंय? हो. येस येस. फोटोशॉप आणि लाईटरूमचा डिफरन्स समजला तुम्हाला? हो सर. ओके, गुड. सो आता आपण लाईटरूम ओपन करतोय. लाईटरूम ओपन केल्यानंतर हा सरफेस असा दिसेल. सगळ्यांना टोटली सरफेस दिसतोय? हा. ओके. सो लाईटरूम मध्ये इथे फर्स्ट जेव्हा आपण लाईटरूम चालू करू स्टार्ट, एखाद्या क्लायंटचा आपल्याकडे डेटा असतो, तो हम्म. जेपीजी मध्ये असेल किंवा रॉ मध्ये असेल. ओके. जेपीजी आणि रॉ ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. जेपीजी हा फोटो कंप्रेस फाईल आहे, ज्यामध्ये आपण एक ठराविक गोष्टी लिमिटेशन्स पर्यंत आपण एक्सपोजर असेल, हायलाईट असेल, व्हाईट बॅलन्स असेल, त्याच्यानंतर शॅडोज असतील, ह्या सर्व गोष्टी आपण एक ठराविक लिमिटेड पर्यंत आपण ऍडजस्टमेंट करू शकतो, व्हेरी किंवा लो. बट ओके. रॉ मध्ये ह्या सर्व गोष्टी आपण प्रोफेशनल पद्धतीने अनलॉक फाईलमध्ये, रॉ म्हणजे काय, तुमची अनलॉक फाईल आहे, ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस त्या फोटोचं सिच्युएशनचे ज्या सेटिंग्स असतील, म्हणजे प्रोफाईल असेल किंवा एक्सपोजर असेल, कॉन्ट्रास्ट असेल, हायलाइट असेल, ह्या सर्व गोष्टी आपल्याला ऍडजस्टमेंट करता येतात. ओके. तर ही ओके. रॉ फाईलमध्ये आपण काम करणार आहे. आता इथून पुढे तुम्ही शूट करत असताना रॉ प्लस जेपीजी शूट करा. कॅमेरामध्ये सेटिंग्स असते रॉ प्लस जेपीजी. हो. तर तुम्ही रॉ प्लस जेपीजी करा. जेपीजी हे तुम्हाला तुमच्या डिस्प्लेला किंवा क्लायंटला इमिजिएटली देण्यासाठीचं एक साधन आहे. रॉ म्हणजे तुम्ही प्रोफेशनली एडिटिंग करणार आहे, जी लाईट मध्ये आपण करणार आहे. हम्म. ओके. सो तुमच्या लक्षात आलंय काय करायचं आता आपल्याला? हो. ओके, गुड. आता ज्यावेळेस आपण वेडिंग शूट करतो त्यावेळेस आपण समजा गणेश आणि कोमल यांचा एक वेडिंगचा फोल्डर आहे, बरोबर? हम्म. तो आपण कपलच्या नावाने फोल्डर बनवतोय का XYZ नावाने फोल्डर बनवतो? कपलच्या नावाने बनवतो किंवा डेट टाकतो आपण, बरोबर? राईट. सो आपण इथे फाईलमध्ये ज्यावेळेस लाईटरूम ओपन करताल, ज्यावेळेस मला स्टार्ट करायचं आहे त्यावेळेस फाईलमध्ये जायचं आहे. इथं न्यू कॅटलॉग आहे. न्यू कॅटलॉग म्हणजे प्रत्येक क्लायंटला किंवा प्रत्येक इव्हेंटला वेगवेगळा बनवण्याचा एक कॅटलॉग आहे. ओके. न्यू कॅटलॉग मध्ये आपण जायचंय. इथे आपलं ज्या ठिकाणी स्टोरेज आहे. हॅलो सर, येस, बोला. फक्त इथं कपलचे जे फोटो आहेत ना तेवढे दिसतात, म्हणजे पूर्ण तुमची स्क्रीन नाही दिसत तो. हा, कॅटलॉग वगैरे काही दिसत नाहीये. लाईट रूमची सरफेस दिसतोय तुम्हाला? नाही, पूर्ण नाही तेवढीच, म्हणजे लँडस्केप मध्ये तेवढंच आहे, फक्त ती फ्रेम दिसायची, खाली फोटो येतात ना लाईट रूम मध्ये एक्सपोर्ट केल्यानंतर तेवढीच फक्त लाईन दिसते. ओके ओके, वेट. आता दिसतंय. स्टार्ट झालं. येस, सगळ्यांना दिसते आता प्रॉपरली? हो सर. हो. ओके. सगळ्यांना प्रॉपरली दिसत असेल तर थंब द्या मला फक्त. दिसतंय. ओके. सो आता आपण फाईलमध्ये गेल्यानंतर ना इथे न्यू कॅटलॉग दिसतोय. दिसतोय सगळ्यांना? हो हो. न्यू कॅटलॉग मध्ये ज्या ठिकाणी आपण स्टोरेज ठेवलंय, म्हणजे मी ही हार्ड डिस्क लावली. ओके. मी इथं वेडिंग मध्ये ज्या ठिकाणी तुम्ही स्टोरेज केलंय, ज्या ठिकाणी तुमच्या कपलचा प्रॉपरली डेटा आहे रॉ मध्ये, त्या ठिकाणी जायचंय. मी इथे सुनीता आणि कृष्णानंद घेतोय. ओके. ओके. सो आता इथं मी सुनीता कृष्णानंदला गेलो. इथे मी एक लाईट रूमची
फाईल बनवणार आहे. लाईटरूम काय करतं, तुम्ही ज्या फोटोला किंवा ज्या कपलच्या नावाने कॅटलॉग बनवणार आहे त्या कपलच्या नावाने एक लाईटरूमची सॉफ्टवेअर फाईल असते. त्या हा. फाईलमधून तुम्ही, जसं आपण अल्बम बनवताना PSD फाईल असते बरोबर, हो. त्यामध्ये आपण जे काही वर्क करेल ते आपल्याला सेव्ह करावं लागतं. हम्म. लास्ट प्रिव्हियस किंवा आपण लेअर हायलाइट वगैरे हाईड करून त्या गोष्टी करतो. सेम तसंच, फक्त त्यापेक्षा थोडं ऍडव्हान्स आहे. लाईटरूम मध्ये कोणताही तुम्हाला बॅकअप घ्यायची गरज नसते. हम्म. ऑटोमॅटिकली तुम्ही तो लाईटरूम बॅकअप घेत असतो तुम्ही ज्या काही गोष्टींवर काम करणार आहे. सो आता इथे मी या फोल्डरमध्ये नाव देईल. सुनीता अँड कृष्णानंद 01. ओके. जर कोणाला टॉपिक काही कळला नाही तर तुम्ही लगेच विचारू शकताय. मी फोल्डर क्रिएट करतोय. फोल्डर क्रिएट केल्यानंतर लाईटरूम एकदा बंद होईल आणि परत रिस्टार्ट होईल. ओके, स्टार्ट झालंय. सगळ्यांना स्क्रीन दिसते? हो. ओके. आता इथे लायब्ररीमध्ये लाईटरूमचे दोन पॅनल आपल्यासाठी मोर इम्पॉर्टंट आहे, लायब्ररी अँड डेव्हलप. डेव्हलपमध्ये आपण एडिटिंग करणार आहे, लायब्ररीमध्ये आपण फोटो इम्पोर्ट करणार आहे. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलंय? हा. सो आता मी इथे इम्पोर्ट मध्ये या लोकेशनला जिथे फोटो ठेवले त्या लोकेशनला आपण जातोय. कॅन्डिड, मोस्टली आपण कॅन्डिडचे फोटो आपण ड्रॉ मध्ये क्लिक करतो. हे पूर्ण फोटो माझे आहेत, कॅन्डिडेट्स आहेत. इथे मी कोणत्याच प्रकारचं सिलेक्शन केलेलं नाहीये किंवा डेटा सॉर्ट आउट पण केलेलं नाही. ऍज इट इज मी जितका शूट केलाय डेटा, म्हणजे अंदाजे 2000 हम्म. फोटो असतील, तर हे 2000 फोटो मी वन टाइम इम्पोर्ट करणार आहे. इथे मी इम्पोर्ट केले. फोटोज एक्सपोर्ट होतात ते सगळे. इथं जे इम्पोर्ट दिसतात आहे तुम्हाला, 2 ऑपरेशन इन 1 प्रोग्रेस. ओके. इथे हे फोटो तुमच्या रॉ डेटामधून लाईटरूम सॉफ्टवेअरमध्ये इम्पोर्ट होतात. ही प्रोसेस पूर्ण झाल्याच्या नंतर आपण एडिटिंगला स्टार्ट करायची. ओके, आलं ओके. लक्षात सगळ्यांच्या? हो. आता जेव्हा आपण लाईटरूम मध्ये काम करतोय किंवा कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये, फोटोशॉपमध्ये काम करतोय, तो आपण काय करतो की सिलेक्टिव्ह डेटा, जो काही डेटा आहे तो सिलेक्टिव्ह डेटा आपण एडिट करतो का सगळेच फोटो एडिट करतो? सिलेक्टेडच. ओके. मग आता लाईटरूम मध्ये सिलेक्शन कसं करायचं? हा पूर्ण डेटा आहे तुमच्या समोर बरोबर. हा. हा जो काही डेटा आहे पूर्ण डेटा आहे. किती डेटा आहे इथं? प्रिव्हियस टू इम्पोर्ट 2106 फोटो आहेत. ओके. तर आता आपल्याला सिलेक्शन करायचंय, म्हणजे एक्झाम्पली आपल्याला हा फोटो आहे, तर या फोटोला आपल्याला एडिटिंगला घ्यायचंय. तर फर्स्ट लाईटरूमचा किंवा एक तुमचं एडिटिंग ग्रो करण्यासाठी, फर्स्ट ऑफ ऑल की तुम्ही लाईटरूम सॉफ्टवेअर चालू करण्या अगोदर किंवा तुम्ही फोटो एडिट करण्या अगोदर तुमचे काढलेले फोटो प्रॉपरली चेक करा की तुम्ही कोणत्या फोटोला काय करू शकताय, कोणत्या फोटोला तुम्ही कशा टाईपचा एडिट करू शकता, आणि तो तुमच्या माइंडसेटमध्ये घ्या आधी. ओके.
तो जो फोटो तुम्ही एडिट करायचे किंवा ज्या टाईपची तुम्हाला एडिटिंग करायची आहे त्या टाईपची एडिटिंग करण्याच्या अगोदर तुम्ही प्रॉपरली 1 मिनिट मेडिटेशन करा. प्रॉपरली त्या हम्म. फोटोबद्दल थोडासा विचार करा पॉझिटिव्ह थिंकिंग की आपण कशा प्रकारे करतोय, किंवा सोशल मीडियावरती ज्या प्रकारचे फोटोज आहेत, ज्या प्रकारचे इफेक्ट्स आहेत, त्याचा विचार करा माइंडमध्ये की आपण या फोटोला काय करू शकतोय अशा फोटोसारखं करण्यासाठी. सो फर्स्ट ऑफ ऑल तो विचार करा. देन त्याच्यानंतरनं इथं जर तुम्हाला फोटो एक सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे 2100 फोटोंमध्ये फक्त मला 10 फोटोंवरती काम करायचंय. किती फोटोंवरती काम करायचंय? हम्म. 10 फोटोंवरती. सो मी इथे फुटेज बघेल की मला हा. एक्झॅक्टली कोणत्या 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 फोटोंवर काम करायचं. ओके. सो आता मी इथे काही सिलेक्टिव्ह आपण कपलचे शॉट घेऊया आधी. ओके. हा फोटो मला आवडलाय. ओके. या फोटोवरती मी क्लिक करेल. देन 1 ते 5 कीबोर्डवरती 1 ते 5 हा तुमचा रेटिंग ऑप्शन आहे. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये आणि लाईटरूम सॉफ्टवेअरमध्ये फोटो सिलेक्शन करण्यासाठी काहीतरी आपल्याला सॉर्टिंग करावं लागणार आहे, बरोबर. तर लाईटरूममध्ये प्रिव्हिजन आहे की तुम्ही जे काही फोटो सिलेक्शन करायचे त्याला रेटिंग द्यायला लागतं, किंवा रेटिंग द्यायचं एक फीचर आहे. तर 1 to 5 हे तुमचं रेटिंग फीचर आहे. तर तुम्ही यामध्ये कोणत्याही 1 ते 5 मध्ये कोणताही एक बटन दाबून तुम्ही फोटो सिलेक्ट करू शकताय. म्हणजे जर तुम्हाला मला हा फोटो एडिट करायचा आहे, या फोटोला मी सिलेक्ट करतोय आणि फक्त कीबोर्डवरती 3 टाईप करतोय. काय आलं? सेट रेटिंग टू 3. कोणाकोणाला समजली ट्रिक्स? शुभम, तुम्हाला समजली? नाही सर, परत एकदा सांगता? ओके. हे बघा की इथे मल्टिपल फोटोज आहेत. म्हणजे व्हिज्युअलाइज करा की 10 फोटो आहेत. 10 फोटोमध्ये फक्त तुम्हाला 3 फोटो एडिट करायचे आहेत, बरोबर. हम्म. तर 3 हम्म. फोटो तुम्ही वेगवेगळे सॉर्टिंग कसं करणार? जो फोटो तुम्हाला आवडलाय तो तुम्ही लायब्ररीमध्ये प्रिव्हियसमध्ये चेक करताय आधी, बरोबर, की आपल्याला हा. कोणत्या कोणत्या फोटोजवर काम करायचंय. राईट. ओके. सो आता मला इथे या फोटोवरती काम करायचं आहे. दिसतोय? ह्या हा. फोटो मधल्या. सो मी इथं कीबोर्डला 1 ते 5 रेटिंग लाईटरूमला फीचर आहे की तुम्ही 1 ते 5 ओके. मध्ये कोणतंही डिजिट वापरून तुम्ही फोटो सिलेक्ट करू शकता. हा हा हा. तो फोटो ह्या 2100 फोटोंपेक्षा वेगळा फोल्डरला जाऊन तो ऑटोमॅटिकली होतो. म्हणजे तुम्हाला एडिटिंग करताना फक्त त्या 2 फोटोंचाच विचार करायचा आणि ते 2 फोटोज दिसणार आहे तुम्हाला, ना की तुम्हाला ओके. 2100 फोटो दिसतील. ओके. आलं लक्षामध्ये? हम्म. कोणाकोणाच्या लक्षामध्ये आलंय? एनी प्रॉब्लेम कोणाला? ओके. सो आता मला हा फोटो एडिट करायचा आहे. मी परत एकदा 1 ते 5 मध्ये इथं 3 नंबर टाईप करेल. इथे आले सेट रेटिंग टू 3. डिस्प्लेवर आलं, बघितलं तुम्ही? हे बघा, परत पहा. हा फोटो आहे. मी इथे 4 दाबेल. सेट रेटिंग टू 4 आलं. राईट. ओके. आता मी इथे ह्या फोटोला लायब्ररी हा पोर्शन सोडून मी आता डेव्हलपमध्ये जाणार आहे. डेव्हलप म्हणजे तुम्हाला शब्दामध्येच कळलं असेल की फोटोला डेव्हलपिंग करायचं किंवा फोटोला एडिटिंग करायचंय, नेक्स्ट लेवलला न्यायचं आहे, बरोबर. सो आता लायब्ररीमध्ये आपलं काम काय आहे की फोटो इम्पोर्ट करणं किंवा कॅटलॉग डिझाईन करणं. ओके. आता इथे मी पुन्हा एकदा रिव्हिजन करतो की आपण प्रत्येक कपलचा वेगवेगळ्या नावाने किंवा वेगवेगळ्या इव्हेंटचा वेगवेगळ्या नावाने लाईटरूम मध्ये एक फाईल बनवतोय. ओके. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षामध्ये आलंय? हो. हो सर. येस. सो आता या ठिकाणी सुनीता आणि कृष्णानंद ह्या नावाचे एक कपल आहे. त्या कपलचा आपण एक डेटा बनवलाय, म्हणजे एक फाईल बनवली लाईटरूमची. लाईटरूम मध्ये प्रत्येक कपलच्या वेगवेगळ्या फाईल्स बनवायच्या, प्रत्येक वेगवेगळ्या इव्हेंटच्या नावाने. ओके. जोपर्यंत हा पूर्ण डेटा त्यामध्ये आपण इम्पोर्ट करत नाही, म्हणजे आता माझ्याकडे इथं मल्टिपल कॅमेरा आहेत. कॅमेरा 1 असेल, 2 असेल, कार्ड 1 2 3 4 असेल, किंवा कॅन्डिडेट किंवा ट्रेडिशनल. ओके. सो आपण वेगवेगळ्या नावाने फोल्डर असतात आपल्याकडे. ट्रेडिशनल 1, ट्रेडिशनल 2, कॅन्डिडेट 1, कॅन्डिडेट 2, बरोबर.
ह्या गोष्टी बरोबर आहेत का? हो. असंच करतो किंवा आपण डेटनी करतो किंवा एका कपलच्या नावाने करतो, बरोबर? सो हा. इथे आत्ता मी फक्त एकच फोल्डर इम्पोर्ट केलेले. किती केले? एकच फोल्डर. मला ह्याच फोल्डरवरती काम करायचं आहे. बट जर तुम्हाला अजून एक फोल्डर इम्पोर्ट करायचा असेल तर तुम्ही परत एकदा त्याच लोकेशनला जाणार जिथे सुनीता आणि कृष्णनंदचा डेटा आहे, बरोबर? इथे हा ट्रेडिशनल फोटोचा डेटा आहे, कार्ड 1 2 3 4 आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? हो. येस सगळ्यांनी बोललं तरी चालेल आता, किंवा चार्टमध्ये येस टाईप करा. सगळ्यांना टॉपिक समजलाय तर. कोणाला काही क्वेरी असेल तर फ्रीली तुम्ही सांगा, कारण आपण मग नेक्स्ट मूव्ह करता येईल, किंवा जर काही क्वेरी असेल तर आपण पुन्हा त्याच्यावर बोलता येईल. कोणाला काही क्वेरी आहे? नाही. ओके. शुभम, तुम्हाला टॉपिक तर मला समजला? एक आहे, येस बोला. एक ते तुम्ही न्यूमरिक कीचं म्हणलं ना, तर ते आपल्याला सेट करावं लागतं ऑलरेडी, का ते फीचर ऑलरेडी बाय दिलंय बाय डिफॉल्ट आहे. 1 to 5 मध्ये? बाय बाय डिफॉल्ट डिफॉल्ट आहे ना? ओके बाय डिफॉल्ट आहे. ओके. ओके, कॅटलॉग पर्यंत सगळ्यांच्या लक्षामध्ये आलंय. तिकडे आपण परत एकदा रिव्हिजन घेऊ. कॅटलॉग पर्यंत म्हणजे क्लायंटचा डेटा आणि कॅटलॉग कसा डिझाईन करायचा हा तर लक्षात आलाय. हो. ओके. सो आता लायब्ररीमध्ये आपण जो डेटा इम्पोर्ट केलाय तो डेटा आपण चेक करतोय. आता हा फोटो आहे. या फोटोला मी 1 to 5 मध्ये कोणताही रेटिंग देऊ शकतो ॲज इट इज. तर मी या फोटोला 1 देईल. सेट रेटिंग टू 1. म्हणजे रेटिंग म्हणजे काय आहे की जर तुमच्याकडे 10 फोटो आहेत आणि तुम्हाला फक्त 3 फोटोंवरती काम करायचं तर ते 3 फोटो तुमच्या डेव्हलप पॅनलला वेगळे दिसतील, बरोबर? जर तुम्हाला ऍट अ टाइम इथं 2100 फोटो दिसले आणि फक्त तुम्हाला सांगितलं की यातले 3च फोटोवरती काम करा, तर ऑब्व्हियसली तुम्ही कन्फ्युज होणार आहेत, बरोबर? एम आय राईट? शुभम, बरोबर येस. आहे? सो हो, आपण काय बरोबर. करणार आहे, हे फोटो जे सिलेक्टिव्ह फोटो आहे त्यावरतीच आपण प्रॉपरली काम करणार आहे. ओके. आता इथं आपण येतोय डेव्हलप पॅनलला. लायब्ररी पॅनल आपला सगळ्यांच्या लक्षामध्ये आलाय? हो सर. हो. ओके. आता आपण डेव्हलप पॅनलमध्ये जातोय. हा डेव्हलप पॅनल आहे. तरीही सुद्धा आता तुम्ही म्हणताल की सर आपण सिलेक्शन तर केले पण खाली फोटो हम्म. सगळेच दिसतात आहेत. ओके, बरोबर. आपण सिलेक्शन केलेले फोटो का नाही दिसत आहे? सो इथं फिल्टर आहे, बरोबर? इथं फिल्टर दिसतोय सगळ्यांना खाली? शुभम, दिसलं तुम्हाला हा. फिल्टर? ओके, इथं हो, फिल्टर दिसलं. ऑफ आहे. आता इथं फिल्टरवर क्लिक केल्यानंतर ना इथं रेटेड नावाचं ऑप्शन आहे, कॅमेरा इन्फो आहे, ड्राफ्ट काउंट्स आहे, त्याच्यानंतर ना एक्सपोजर इन्फो आहे. इथे आपण रेटेड मध्ये हम्म. जातो. ज्यावेळेस आपण रेटेडला क्लिक करू त्यावेळेस जे फोटो आपण सिलेक्शन केलेत तेवढेच फोटो दिसतील. 1 2 3 हे बघा, क्लिक केलं, ओके. या फोटोना सिलेक्शन केलं होतं, बरोबर? हे जे लास्टचे जे 3 आहेत 1 2 3 ह्या फोटोना आपण सिलेक्शन केलंय. आणि आता मग तुम्ही म्हणताल की सर हे फोटो कसे काय दिसतात आहेत, हं. बरोबर? तर शुभम, तुम्हाला मी एक सेटिंग सांगितली होती. हो कॅमेरामध्ये रेटिंग नावाचा फीचर आहे. हो हो हो. मोस्ट ऑफ द की सोनी कॅमेरा जे कोणी वापरत असतील त्यांना एक फीचर आहे आणि सगळ्याच कॅमेरांना फीचर आहे. सगळ्याच कॅमेरामध्ये तुम्ही फोटो काढल्यानंतर म्हणजे आपण XYZ फोटो काढला, कपलचे फोटो काढतोय, तर आपल्याला लक्षात येतं की हा फोटो आपण एडिट करून देऊ शकतो. तुम्हाला तुमच्या क्लायंटला इमिजिएट फोटो एडिट करून देण्यासाठी हम्म. कॅमेरामध्ये एक फीचर आहे रेटिंग नावाचा. सेम तेच रेटिंग तुमच्या लाईटरूमला सपोर्टेड आहे, हेच फीचर आहे. म्हणजे कॅमेरामध्ये एक सेटिंग आहे, मी तुम्हाला ते सेटिंग आपल्या ग्रुपवरती फॉरवर्ड करेल, एक्सप्लेन करतो त्या सेटिंग बद्दल. की सोनीच्या कॅमेरामध्ये आपण एक समजा 10 फोटो क्लिक केलेत, फोटो क्लिक करत असताना किंवा फोटो काढल्यानंतर आपल्या लक्षात येतं की यार हा फोटो खूप छान आहे, आपण लगेच एडिट करू शकतो किंवा क्लायंटला एडिटिंग करून देऊ शकतोय. आता मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही तुमचं कार्ड कॉपी करताल त्यावेळेस तुम्हाला हम्म. हे सगळे 2000 फोटो दिसणार आहेत. मग 2000 मधले फोटो जर तुम्हाला सेम डेला
एक 10 मिनिटात एडिट करून द्यायचे, तर तुम्हाला पॉसिबल आहे का? नाही. तुम्ही ते फोटोज पाहत बसणार की यार कुठला बेस्ट आहे, कोणता बेस्ट आहे, कोणता घ्यायचा आहे, बरोबर. पण कॅमेरामध्ये हम्म. कस्टम की कस्टम कीने तुम्ही एक बटन दाबून त्या फोटोला रेटिंग देऊ शकताय. जसं हम्म. की मी तुम्हाला दाखवतो की आपण कॅमेरामध्ये सेट केलेल्या रेटिंग फीचरला 3 नंबरचा मी रेटिंग ठेवलाय. तर ज्यावेळेस मला एखादा हा. फोटो आवडेल त्यावेळेस मी इमिजिएटली काय करणार आहे, फ्री टाइम मध्ये किंवा शूटमध्ये असताना, की कस्टम की मध्ये कॅमेराला रेटिंग करेल. सो मी ह्या फोटोंना हो. ते रेटिंग केलेलं आहे, जे रेटिंग मला हम्म. एडिटिंग मध्ये मदत करते आता, बरोबर. राईट. मी इमिजिएटली त्याच फोटोंवरती काम करतोय. ही गोष्ट कोणाकोणाच्या लक्षात आली आहे? कोणाला समजलं नाही त्यांनी सुद्धा सांगा. हो, आली सर लक्षात आपण. येस, सगळ्यांच्या लक्षामध्ये आली आहे. हो. धनश्री मॅम, तुमच्या लक्षामध्ये आलाय? ओके. सो आता या फोटोंवरती आपण काय करतोय, डेव्हलपमध्ये, फक्त डेव्हलपमध्ये आपण फोटो एडिटिंग करू शकतोय. आता आपण फोटो घेतले किती होते? 2106 फोटो घेतले होते. सिलेक्ट किती झालेत? 10. आता फक्त तुम्हाला 10 हा. फोटो बघायला आणि टार्गेट अचीव्ह करायला किती इझी वाटते, बरोबर. जर इथे तुम्हाला हम्म. सगळेच फोटो दिसले असते 2100चे 2100, तर तुमच्या माइंडला सुद्धा लोड आला असता आणि तुमच्या सॉफ्टवेअरला सुद्धा लोड आला असता. कारण लायब्ररीमध्ये फक्त फोटो लायब्ररी म्हणून इम्पोर्ट होतात ते. ज्यावेळेस तुम्ही फोटो डेव्हलपमध्ये घेता त्यावेळेस ग्राफिकल वर्कचा तुमच्या पीसीला किंवा तुमच्या सिस्टमला लोड येणार आहे. एम आय राईट? हो. सो आता हे फक्त 10 फोटोंचा लोड तुमच्या पीसीला आहे, त्यामुळे तुमचं पीसी पण हँग होणार नाही, तुमचं माइंड पण ओके राहील हम्म. आणि तुम्हाला काम करायला प्रॉपरली सुचेल पण. ओके. येस. इथपर्यंत गोष्ट लक्षामध्ये आली. आता इथे हो. तुम्हाला काय करायचंय की फोटो डेव्हलप पॅनलमध्ये आलाय, तो प्रॉपरली पहा की फोटोमध्ये आपल्या काय काय चुकलंय किंवा काय ओके वाटतंय. ओके. सो आता फोटो प्रॉपरली झूम करून पहा डिटेलमध्ये. ओके. आता यामध्ये आपण फोकस कोणावर दिलाय? ब्राईडवर दिलाय. आणि ग्रूम अनफोकस आहे, ज्वेलरी प्रॉपरली आहे, कॉस्ट्युम पण प्रॉपरली आहे, लाईट पण प्रॉपरली भेटलेली आहे. ओके. आता या फोटोंमध्ये काय काय गोष्टी जास्त आहेत, काय काय गोष्टी कमी आहेत, शुभम सांगताल तुम्ही? याच्यामध्ये हायलाइट जरा जास्त वाटतंय हा. पाठीमागून. हा. अजून? बाकी ग्रीन कलर पण जास्त आहे बॅकग्राऊंडला. हा. कपल आउटफिट सेम असल्यामुळे ते पण एक वाईट थोडा इफेक्ट आला त्याला. बरोबर. दुसरा फोटो घेऊया आपण. ओके. आता यामध्ये काय वाटतंय? या मॅम वरती प्रॉपरली लाईट ते आली, वन साइड आली, बट सेम टाइमला हा. इकडे येस. लाईट नाहीये काहीच. नाहीये. अजून या फोटोमध्ये इथे तुम्हाला कॉस्ट्युम वरती हायलाइट दिसेल, इथं हा हायलाइट दिसेल, हा इथे थोडासा हो. ग्रीन जास्त आहे, शॅडो कमी आहेत, बरोबर. हम्म. असेच फोटो असतात. म्हणजे असं नाहीये की तुम्हाला जे सोशल मीडियावरती वाव फोटो दिसतात तुम्हाला असं वाटेल की अरे हा काढलेला चांगला फोटो आहे, फोटोग्राफरने खूप हा. छान फोटो काढलाय त्यामुळे हा खूप छान हम्म. एडिटिंग झाला. हा रॉ फोटो आहे. ओके. याला आपण नेक्स्ट लेवल पर्यंत नेणार आहे. ओके. सो सगळे रेडी आहेत? हम्म. इथपर्यंत हो. सगळ्यांना गोष्टी समजल्यात? येस. हो. कोणाला डाऊट्स आहेत? एनीवन, कोणाला डाऊट्स आहेत काही? ओके. नाही. सो आता आपण काय करणार आहे, फोटोमध्ये फर्स्ट फोटोचे पेन पॉइंट काय आहेत? इथे छोटे छोटे ब्लॅमिशेस आहेत. देन हो. ते इथे आहे. त्यानंतरनं फोटो पूर्ण अंडर शॅडो आहे. सो एडिटिंगचा फर्स्ट मी ज्या प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतोय, म्हणजे आता एक तुम्ही कॉफी बनवताय, तर कॉफीमध्ये तुम्ही पाणी अगोदर टाकणार आहे, दूध अगोदर टाकणार आहे, साखर अगोदर टाकणार आहे किंवा कॉफी अगोदर टाकणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी वन टाइम टाकल्या तरी पण कॉफी होणार आहे आणि सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप टाकल्या तरी पण कॉफी होणार आहे. बट त्या कॉफीची टेस्ट मेंटेन करण्यासाठी एक प्रोसेस फॉलो करावं लागेल, बरोबर. राईट.
तशीच लाईटरूम मध्ये पण काम करताना एक प्रोसेस फॉलो करावं लागेल. इथे काय काय गोष्टी दिसतात बेसिक्स मध्ये, ह्या लाईटरूमचा बेसिक पॅनल आहे हा. इथे तुम्हाला बेसिक मध्ये आज आपण काय शिकणार आहे, बेसिक ऍडजस्टमेंट मीन्स एक्सपोजर, कॉन्ट्रास्ट, हायलाइट, शॅडो, व्हाईट बॅलन्स, ब्लॅक, टेक्स्चर, क्लिअरिटी अँड डेझल, व्हायब्रन्स आणि सॅच्युरेशन आपण आज नॉर्मली शिकेल, उद्याच्या टॉपिकला आपण ऍडव्हान्स मध्ये शिकेल. ओके, इथपर्यंत हो लक्षामध्ये हो आलंय. इथे प्रोफाईल येस. जी आहे ती ॲडोबी कलर ठेवायची, कारण आपण शूट करताना कॅमेरामध्ये पण ॲडोबी कलर किंवा sRGB कलर, कोणाकोणाला माहिती आहे sRGB कलर, याच सेटिंग ठेवतो. किंवा आपण आपल्या डिस्प्लेला ज्या ठिकाणी आपण एडिटिंग करणार आहे किंवा आपण सोशल मीडियावरती जे काही फोटोज टाकतो, तर हा सगळा प्लॅटफॉर्म sRGB किंवा ॲडोबी कलर या नावानेच तो रजिस्टर्ड आहे आणि त्याच नावाने तो कलर दिसेल. म्हणजे असं तर कधी होणार नाही ना की तुमच्या एका डिव्हाइसमध्ये वेगळे कलर दिसतात ते दुसऱ्या डिव्हाइसमध्ये वेगळे दिसतात ते. जर तसं होत असेल तर तुमची कॅमेरा प्रोफाईल आणि डिस्प्ले प्रोफाईल ही तुम्हाला मॅच करावं लागेल. ओके, हा टॉपिक सगळ्यांच्या लक्षामध्ये आलाय. तर कॅमेरामध्ये पण मग ॲडोब म्हणजे कलर पाहिजे ना? येस, कॅमेरामध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्ही फोटो क्लिक्स करताय ओके. त्यावेळेस तुमच्या फोटोमध्ये पण मोड कोणती घ्यायची, कलर मोड कोणती ठेवायची. मी ओके. प्रोफाईल म्हणत नाहीये तुम्हाला. हम्म 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 हम्म. प्रोफाईल इन द सेन्स तो पार्टच वेगळा आहे. म्हणजे कोणाची लॉक सेटिंगवर असेल, कोण स्टँडर्डवर क्लिक करत असेल, कोण रॉवर क्लिक करत असेल. आता मी तुम्हाला एक सोपी आणि छोटी ट्रिक सांगतो, ती तुम्ही लाईफ टाईम तुमच्या लक्षामध्ये ठेवा. ओके सर. प्रत्येक कॅमेरा म्हणजे सोनी, कॅनॉन, निकॉन यामध्ये त्यांच्या सेपरेटली तुम्हाला प्रोफाईल सेटिंग्स दिलेले आहेत, बरोबर. सोनीमध्ये असेल तर P8 ते P1 एस लॉग हम्म. आहे. कॅमेरा कॅनॉनमध्ये पण वेगवेगळ्या प्रोफाईल्स आहेत, बरोबर. हो सर. आता ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओवर काम करताय हा. त्यावेळेस ती प्रोफाईल स्टार्ट असते. सेम टाइमला तुम्ही फोटोवर पण काम करताय त्यावेळेस पण ती प्रोफाईल ऑन असते. कॅमेरा सेटिंग्समध्ये पण दोन गोष्टी तुम्ही सेपरेटली ठेवू शकताय. म्हणजे फोटो काढताना तुम्ही सेपरेट सेटिंग्स असेल, व्हिडिओ काढताना तुमची सेपरेट सेटिंग असेल. पण बाय डिफॉल्ट जर तुमच्या लक्षामध्ये नाही राहिलं किंवा तुम्ही आजपर्यंत सेटिंग वेगळ्या केलेल्याच नसतील तर तुमचे फोटो तुम्हाला दिसताना लॉगमध्ये दिसतात, हो बरोबर. हो. तुम्ही ज्यावेळेस जेपीजी फोटो पाहताल त्यावेळेस ते तुम्हाला रॉ मध्ये दिसतात. सॉरी, प्रोफाईल जी तुम्ही सिलेक्ट केलेली आहे म्हणजे ठीक. न्यूट्रल असेल किंवा एस लॉग 1 2 3 असेल किंवा PP8 असेल, PP10 असेल तर तुमचा फोटो तसाच दिसतो. मी बरोबर आहे का? हो सर. सो आता मला सांगा, हाच फोटो किंवा तुम्ही एखादा फोटो कॅमेरामध्ये ब्लॅक अँड व्हाईट काढलाय. मी काय सांगतो लक्षात घ्या, तुम्ही तो फोटो कॅमेरामध्ये ब्लॅक अँड व्हाईट काढलाय आणि हा फोटो जेपीजी आहे आणि तोच फोटो रॉ फाईलमध्ये पण आहे. तर ज्यावेळेस तुम्ही रॉ फाईल फोटोशॉपला ओपन करता त्यावेळेस थोड्या वेळानंतर तो फोटो ऑटोमॅटिकली ओरिजिनल कलरमध्ये येतो का? हो येते. याचा अर्थ काय झाला की तुम्ही कॅमेरामध्ये कोणतेही प्रोफाईल, कोणतेही P8 असो, P9 असो, P1 असो किंवा न्यूट्रल असो, कोणतेही प्रोफाईल तुम्ही ज्यावेळेस सिलेक्ट करता त्यावेळेस ती फक्त जेपीजी वर काम करते, रॉवर काम करते का? नाही. नाही करते. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षामध्ये आलंय. हो सर. शुभम, तुमचा टचपॅड ऑन आहे. शुभम, टचपॅड ऑफ करा तुमचा. तर मग शुभम आवाज कॅमेरा येतोय? म्हणजे बाय डिफॉल्ट म्हणजे ॲडोबी कलरच म्हणजे तिथं सिलेक्ट असतो का, ते आपण मग करावा लागतो काय? बाय डिफॉल्ट असतो. ज्यावेळेस तुम्ही कॅमेरा सेटिंग रिसेट करताय त्यावेळेस तो बाय डिफॉल्ट तिथे असतो. आणि ओके. आता इथे कसं आहे की इंडियन वेडिंग मध्ये किंवा एशियन वेडिंग्स मध्ये NTFS हा एक फॉर्मॅट तुम्ही ऐकलाय. NTFS मध्ये शूट करायचं असतं किंवा हा FTS ते मध्ये शूट करायचं असतं. व्हिडिओसाठी फ्लिकरिंग येतो त्यासाठी ना? येस येस येस. तर त्या सेटिंग्स आहेत. NTFS मध्ये आपण इकडे ज्यावेळेस शूट करतो त्यावेळेस आपण त्या सेटिंग्स ऑन असतात. ह्या बाय डिफॉल्ट असतात सेटिंग, बट याचं तुम्हाला पर्पज काय हा लक्षात आला पाहिजे. ओके ओके. ओके, सगळ्यांच्या लक्षामध्ये आलंय? लक्षात आलंय सगळ्यांच्या? हो सर. ओके.
सो आता या फोटोमध्ये काय कमी आहे? जाणून पण येते का म्हणे आमच्याबरोबर? नाही माईक माईक कोणाचा ऑन आहे? आता चल. माईक ऑफ करा. ओके, सगळ्यांना ऑडिओ येतोय. मे बी एक किंवा दोन गेस्ट आपले रिकनेक्ट झालेले आहेत. सगळ्यांना ऑडिओ येत असेल तर चॅटमध्ये येस टाईप करा. हो. ओके, सो आता या फोटोमध्ये कमी काय आहे? आपल्या लक्षात आले की शॅडो नाही आहेत. ज्यावेळेस मलाच एक गोष्ट सांगा की ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवताय त्यावेळेस तुम्हाला समोरचा बॅकग्राऊंड किंवा समोरची लाईट, समोरचा सब्जेक्ट व्यवस्थित दिसलाच नाही तर तुम्ही पुढे जाऊ शकताय का? नाही. ओके, सो फोटोमध्ये पण तसंच आहे. फोटोमध्ये असं नाही करायचं की आधी फोटो आपण क्लिअर करतोय मग ब्लॅमिशेस करतोय. फोटोमध्ये ज्या काही गोष्टी कमी आहेत त्या गोष्टी आधी लेवल आणून घ्यायच्या. म्हणजे इथे ग्रूम वरती काय लाईट कमी आहे तो शॅडो मध्ये जास्त आहे. सो आता इथे इथे एक्सपोजर, कॉन्ट्रास्ट, हायलाइट, शॅडो, व्हाईट आणि ब्लॅक या गोष्टींवर प्रॉपरली लक्ष ठेवा. इथे मी फक्त फर्स्ट शॅडो जे ती इन्क्रीज करतोय. आता काय फरक झालाय कोणी सांगेल? एनिवन? शॅडो इमेज मधल्या म्हणजे कमी झालं म्हणजे ब्लॅक होता ना तो म्हणजे इथे चेहरा डिटेल्स क्लिअर होतो. डिटेल्स दिसू लागलेत बरोबर. हो. हे बघा परत एकदा बघा. आधी फोटो असा होता, आपण फक्त शॅडो इन्क्रीज केली. पण शॅडो इन्क्रीज केल्यानंतर ना कॉन्ट्रास्ट पण इन्क्रीज थोडा झालेला दिसतोय. हो सर. सो आता इथे आपण जर शॅडो इन्क्रीज केली म्हणजे काय केली आपण, लाईट ज्या ठिकाणी लाईट कमी आहे त्या ठिकाणी लाईट टाकायचा ट्राय केलाय. पण ज्या ठिकाणी ऑलरेडी जास्त लाईट आहे किंवा ज्या ठिकाणी ऑलरेडी लाईट आहे आणि ती ओव्हर आहे त्या ठिकाणची पण लाईट वाढली. म्हणजे या ठिकाणी इथे लाईट वाढली आहे, यांच्या मेकअपवर लाईट वाढली बरोबर. सो हो आता सर. आपल्याला फक्त हायलाईट ज्या गोष्टी आहेत त्या डाऊन करायच्या. आपण हायलाईट गोष्टी नॉर्मली डाऊन केल्या. ओके, आता यामध्ये आपला कॉन्ट्रास्ट वाढला होता त्यामुळे आपण काय केला, कॉन्ट्रास्ट थोडा लो केलाय. आता फोटो प्रॉपरली न्यूट्रलला आलाय. कोणाकोणाच्या लक्षामध्ये येतं की फोटो आता प्रॉपरली दिसतोय. ऑलरेडी ग्रूम हा थोडा सावळा आहे आणि ब्राईडनी मेकअप केलाय त्याच्यामुळे ब्राईड प्रॉपरली दिसते. एम आय राईट? इथपर्यंत सगळ्या गोष्टी लक्षामध्ये आल्या? हो सर. एनी डाऊट? कोणाला डाऊट आहे? एनी डाऊट? नाही सर. ओके, सो आता आपण या ठिकाणी मास्किंग करणार आहे. म्हणजे सब्जेक्टला आपण स्किनवर पहिलं काम करणार आहे. फर्स्ट काय करणार आहे आपण, स्किनवर काम करणार आहे. आता मला सांगा इथे याआधी तुम्ही काय करत होता की इथे तुम्ही पहिले हे डार्क काढत होता, या हायलाइट गोष्टी अनवॉन्टेड काढत होता किंवा पॅच टूलने आपण ह्या गोष्टी काढत होतो बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही आधी काढलाय, व्हिज्युअलाइज करा की एखाद्या स्किनवरचा एखादा डाग तुम्ही काढला आणि त्यानंतर ना तुम्ही मेकअप केला. म्हणजे मी फोटोबद्दल बोलतोय, रिअल मेकअप बद्दल बोलत नाही, फोटोबद्दल बोलतोय. फोटो म्हणजे ती एक लॉक फाईल आहे, तो कोण हलणारा व्यक्ती नाहीये किंवा ओरिजिनल कंटेंट नाहीये. तर मला सांगा की तुम्ही आधी फोटो सॉफ्ट करणार, फोटो प्रॉपरली टोन मध्ये आणणार, फक्त स्किन बद्दल बोलतात आपण.
तर ह्या गोष्टी केल्यानंतर ना आपण जर डाग काढले तर काय होऊ शकतं, किंवा आधी डाग काढून नंतर ना फोटो आपण क्लीन केला तर काय होऊ शकतं, कोण सांगेल? शुभम, सांगताल तुम्ही? तुम्ही कशी प्रोसेस फॉलो करत होता तेही सांगा. काय हे म्हटलं सर, क्वेश्चन नाही का आला मला. हे बघा, तुम्ही फोटो एडिट करताय. हा. फोटो एडिट करत असताना तुम्ही फर्स्ट काय करता? मी पहिले स्क्रीनवर, एक्सपोजर सेट करतो. बरोबर. हा. त्यानंतर मग हायलाइट जास्त झाले असेल त्या कमी जास्त करतो, हा, शॅडोज वगैरे. आणि म्हणजे एकदम बेसिक एडिटिंगच करतो मी, आणखीन जास्त करतच नाही त्याच्यावर. ओके. आता मी जी प्रोसेस करतोय, बोला बोला, कोण बोलतोय? हो. मी जी प्रोसेस करतोय ती पहा आता एकदा. आधी मी इथले ज्या काही गोष्टी आहेत ब्लॅमिशेस ते काढणार आहे. इथे बेसिकच्या शेजारी क्रॉप टूल आहे, क्रॉपच्या शेजारी इथे इरेजर आहे किंवा रिमूव्ह हिलिंग टूल आहे, याचा शॉर्टकट आहे क्यू. लाईटरूम मध्ये आपण 5 दिवसामध्ये जे काही शॉर्टकट की शिकणार आहेत त्या शॉर्टकट की तुम्ही लिहून पण ठेवू शकताय, किंवा आपल्या ग्रुपवर लाईटरूमचे शॉर्टकट की तुम्हाला मी सेंड करेल दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी. तिथं पूर्ण लाईटरूमचे शॉर्टकट की असतील. ओके, गोष्ट सगळ्यांच्या लक्षामध्ये आली? इथे ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस 3 मोड आपल्याला येतात. एक इरेझर मोड आहे, एक हिल मोड आहे, एक पॅच टूल आहे. या गोष्टींमध्ये इरेझर हा नाव एआय वापरतो, म्हणजे एखादा सब्जेक्ट आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर रिमूव्ह केल्यानंतर ना त्या ठिकाणी एआय वरून, एआय मीन्स इंटेलिजन्स आर्टिफिशियल, ओके. तर इथे एआय तो ऑटोमॅटिकली डिटेक्ट करेल की कोणत्या ठिकाणी काय आहे आणि त्यानंतर ना तो मास्किंग तिथे आणेल. ओके. फर्स्ट, ज्यावेळेस तुम्ही काम करताय, ज्यावेळेस तुम्ही लाईटरूम शिकताय किंवा कोणताही फोटो एडिटिंग नव्याने स्टार्ट करते एडिटिंगला, त्यावेळेस माझं हे सजेशन राहील की तुम्ही जितकं मॅन्युअली वर्क करताल, जितकी मॅन्युअली एडिटिंग करताल तितकी तुमच्या नॉलेजसाठी बेस्ट आहे. तर एआय हा पार्ट आपण नंतरही शिकू शकतो, बट मी इथे तुम्हाला लगेच दाखवेल. एआय इथं ब्रशची साईज आहे, मी एआयचा फीचर ऑन केलाय, मी इथे फक्त हा डिटेक्ट करतोय. त्यांनी अनालाइज केला. इथे रिमूव्ह, मी त्याला कमांड काय दिली आहे, रिमूव्ह. रिमूव्ह केल्याच्या नंतर ना ते स्कॅन करेल, रिमूव्हिंग एरिया युझिंग एआय. ओके, पाहून घ्या आता त्या ठिकाणी त्यांनी एआयचा यूज करून इथे हा डाग काढलाय. इथपर्यंत कोणाकोणाच्या लक्षामध्ये आलंय? कोणाला डाऊट आहे? एनिवन? नाही सर. ओके. आता मी फास्टमध्ये थोड्याशा गोष्टी आपण इथून हिलिंग करणार आहे, तुम्ही लक्ष ठेवा. जर कोणाच्या नाही लक्षामध्ये आलंय तर आपण रिवीट करूया. ओके, इथे आपण काय करणार आहे, ब्रशची साईज आहे ती आपण इथे घेतली. फेदर 70 to 80 पर्यंत ठेवायचा फेदर. देन इथे आपण फास्ट एडिटिंग करणार आहे. आता हे काय करतंय लक्षामध्ये घ्या तुम्ही. ज्यावेळेस मी इथला डाग काढतोय त्यावेळेस तो ऑटोमॅटिकली इथे डिटेक्ट करतो आणि इथला जो पार्ट आहे सिलेक्टिव्ह तो त्या ठिकाणी आणतोय. जर तुम्हाला तो नको असेल किंवा दुसऱ्या ठिकाणचा हवा असेल तर तो सिलेक्ट करून शेजारी ठेवायचा आहे. ओके, ही गोष्ट लक्षामध्ये आली? हा सर. काही क्लासमध्ये आपले जुने मेंबर सुद्धा आहेत ज्यांना काही गोष्टी क्लिअर झाल्या नाहीत किंवा प्रॅक्टिस कमी असल्याने ते रिजॉईन झालेत. त्यांना सुद्धा डाऊट असतील तर तुम्ही विचारा, कारण जोपर्यंत तुमचे डाऊट्स क्लिअरली होणार नाहीत तोपर्यंत तुम्ही प्रॉपरली एज्युकेशन लर्निंग होणार नाही. सो तुम्ही जितकं कंटिन्युअसली बोलताल तितक्या गोष्टी तुमच्याही समजतील आणि मलाही समजेल की तुम्हाला एक्झॅक्टली कुठे कुठे अडचण आहे. ओके, त्यामुळे तुम्ही शिकत असताना एक फ्रेंड म्हणून ह्या गोष्टी शिका माझ्याकडनं आणि तशाच पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन ठेवा. ओके, सो आता मी इथे ब्राईडच्या स्किनवरती प्रॉपरली काम केलेलं आहे. ग्रूमवरती मला फक्त इथे काही गोष्टी चेंज करायच्या.
ओके, आता फोटो कसा वाटतो पहा एकदा. एनिवन कोण सांगेल? फोटोवरती आपण फक्त आत्ता काय केलेलं आहे, जो अनवॉन्टेड ज्या गोष्टी आहेत त्या आपण कमी केलेल्या आहेत. बट इथे पहा छोटे छोटे पार्ट आहेत. छोटे छोटे जे पार्ट आहेत ते ऍज इट इज ठेवले तरी चालतील. ओके, आता आपण फोटोला काय करणार आहे, मास्किंग करणार आहे. म्हणजे फोटोला तो पार्ट सिलेक्ट करून आपल्याला त्या फोटोवरती लाईट, एक्सपोजर, हायलाइट, शॅडो आणि क्लिअरिटी, म्हणजे कोणी कोणी फोटोशॉपमध्ये फोटो क्लीन करण्यासाठी पोर्ट्रेचर वापरतायत, स्किन फायनर वापरताय किंवा फोटो ब्लर करताय. एनिवन कोण सांगेल कोण काय काय करतं? स्किन फायनरचा तर मी यूज करतोय. हम्म. पहिला जे मोठे मोठे डाग ते नाहीत ना, तो पहिला रिमूव्ह करून मग स्किन फायनरचा यूज करतो. बरोबर. आता इथे आपण काय करतोय, इथे मास्किंग आहे. हा पार्ट दिसतोय, मास्किंगचा शॉर्टकट की आहे के. जेव्हापासून के टाईप करतोय त्यावेळेस न्यू क्रिएट लेअर किंवा क्रिएट अ न्यू लेअर. ओके, फोटोशॉपमध्ये आपण लेअरवर काम करायचो बरोबर. इथे आपण मास्किंग लेअरवर काम करणार आहे. गोष्टी लक्षामध्ये आल्यात? याचं शॉर्टकट की आहे मास्किंगचं के. ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचंय किंवा ज्या पार्टवर फोटोच्या एका सब्जेक्टवर किंवा एका ठिकाणी आपल्याला काम करायचंय तो एरिया आपल्याला सिलेक्ट करावा लागणार बरोबर. इथपर्यंत सगळ्यांच्या गोष्टी लक्षामध्ये आल्यात? हो सर. ओके, आता मला काय करायचंय की इथे ग्रूमला प्रॉपरली यांच्या टोन सारखं मला मॅच करायचंय. सो मी इथे ब्रशची इंटेन्सिटी वाढवेल. मास्किंग मी मॅन्युअली करतोय. फक्त मी स्किनवरती काम केलंय. जर तुमच्या फोटोमध्ये किंवा तुमच्या लाईटरूमच्या सेटिंगमध्ये कॉन्ट्रास्ट व्हेरी किंवा लो असेल तर याचा इम्पॅक्ट ब्लॅक कलरला येऊ शकतो. कोणाकोणाला असं झालंय की स्किनवर काम करत असताना फायनल फोटो एडिट झाल्यानंतर ना केसेस ते सब्जेक्ट पेक्षा खूप जास्त डार्क दिसतात, म्हणजे हेअर्स काळे दिसतात जास्त. असा प्रॉब्लेम कोणाकोणाला आलाय? हो सर, आलाय तसा प्रॉब्लेम. ओके, त्यासाठी तुम्ही तुमच्या कॅमेरा सेटिंग्समध्ये किंवा एडिटिंगमध्ये कॉन्ट्रास्ट हा लो ठेवायचा आहे. किंवा इथे मी काय करणार आहे की मला तसा प्रॉब्लेम येऊच नाही म्हणून मी काय केलंय, सिलेक्शन करताना मी हेअर सुद्धा सिलेक्ट करतोय. ओके, या ठिकाणी यांची स्किन आपण इथे पण आहे, हे पण सिलेक्ट करेल. इथपर्यंत लक्षामध्ये आलंय सगळ्यांच्या? हो सर. कोणाकोणाला समजलं नाहीये? झूम करून आपण इथं सिलेक्ट करताना म्हणजे पूर्ण स्किन सिलेक्ट करायची का फक्त म्हणजे जिथं आपल्याला शॅडो जास्त वाटत म्हणजे कमी वाटतात त्या नाही ठिकाणी नाही, अशी पूर्ण करायची का? पूर्ण स्किन सिलेक्ट करताना पूर्ण करायचे. कारण आपण मेकअप करताना सगळ्याच भागावरती करतो का वेगवेगळ्या करतो? ओके, सगळ्याच भागावर. येस. सो आपण पूर्ण सीन, पूर्ण जो सब्जेक्टची जी स्किन आहे किंवा ओके. हा मास्किंग फीचर फक्त स्किनवरतीच काम करतो असंही नाही. ज्या हो. ठिकाणी जो गोष्ट व्हॅरी किंवा लो करायची किंवा ऍडजस्टमेंट करायची ती गोष्ट सिलेक्ट करतोय. म्हणजे आपण काय करायचं फोटोशॉपवरती की पेन टूलने आपण सिलेक्शन करायचं बरोबर. हो सर. सेम गोष्ट आहे. ओके, इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षामध्ये आलंय? हो सर. धनश्री मॅम तुमच्या लक्षामध्ये आलंय? यस बोला. ऑडिओ ऑडिओ तुमचं माईक अनम्यूट करा. माईक तुमचं अनम्यूट करा माईक. ओके, आवाज येत नाही तुमचं, माईक अनम्यूट नाहीये. ओके, सगळ्यांची ही गोष्ट लक्षामध्ये आली आहे? हो सर. ओके,
आता मास्किंग मध्ये अजून एक फीचर आहे. पूर्ण मास्किंग आपण हे हाईड करूया आता तात्पुरतं. इथे ज्यावेळेस तुम्ही इथे होता बरोबर, इथून आपण कुठे आलो, इथे आलो. याचा शॉर्टकट की काय, के. ज्यावेळेस तुम्ही इथे के ला येताय त्यावेळेस इथं क्रिएट अ न्यू मास्क याच्यावर क्लिक करताना इथे सब्जेक्ट सिलेक्ट, सिलेक्ट स्काय, सिलेक्ट बॅकग्राऊंड, सिलेक्ट पीपल, हे वरचे ऑप्शन लक्षात घ्या. सब्जेक्ट सिलेक्ट म्हणजे फोटोमध्ये सब्जेक्ट कोण आहेत, कोण सांगेल? या फोटोमध्ये सब्जेक्ट कोण आहेत? ब्राईड आणि ग्रूम आहेत बरोबर. तर फक्त ब्राईड ग्रूमला ऑटोमॅटिकली सिलेक्ट करायचंय विदाऊट मास्किंग करता, तरीही करू शकतोय. हे बघा, याच्यावर क्लिक केलं ऑटोमॅटिकली डिटेक्ट होईल, फक्त सब्जेक्ट सिलेक्ट झालाय. आलं लक्षामध्ये? लक्षामध्ये आलंय? कोणाकोणाला हा टॉपिक समजलाय? हो सर, कळालं. ओके. आता मी परत एकदा हा हाईड करेल. याच्यामध्ये अजून प्रिव्हियस व्हर्जन काय, सिलेक्ट स्काय. या फोटोमध्ये स्काय कुठं दिसतात आहे, इथं दिसतात आहे. सिलेक्ट स्कायला जेव्हा मी क्लिक करेल फक्त डिटेक्ट करायला आणि तो स्काय सिलेक्ट करेल बरोबर. बघा आता या ठिकाणी झाडांची पानं सुद्धा होती, त्याने डिटेक्ट काय केलंय, फक्त स्काय. या ठिकाणी स्मॉल स्काय दिसतोय थोडा त्याला, या ठिकाणी दिसतोय, या ठिकाणी जास्त दिसतोय. ऑटोमॅटिकली त्यांनी फक्त स्काय डिटेक्ट केलंय. आली गोष्ट लक्षामध्ये? पुन्हा मी हे अनलॉक करेल. अजून एक्स्ट्रा फीचर काय आहे, सिलेक्ट बॅकग्राऊंड. आता या ठिकाणी बॅकग्राऊंड म्हणजे काय, कपलच्या मागे दिसणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते काय आहेत, बॅकग्राऊंड आहे. सिलेक्ट बॅकग्राऊंडला सिलेक्ट केलं, फक्त काय झालं, बॅकग्राऊंड सिलेक्ट झालं. कुठे कुठे दिसतंय बघा, कपलच्या इथून मधून हे बॅकग्राऊंड इथे दिसत होतं, हे दिसत होतं, इथे सुद्धा बॅकग्राऊंड दिसत होतं. ऑटोमॅटिकली लाईटरूमने फक्त तेच डिटेक्ट केले. हा टॉपिक कोणाकोणाला लक्षामध्ये आलाय? हो सर, आलं लक्ष. देन मी परत एकदा हायलाइट केलं. अजून एक फीचर काय याच्यामध्ये, सिलेक्ट पीपल. म्हणजे तुमच्याकडे ट्रेडिशनल फोटो असू किंवा प्री वेडिंगचा फोटो असू, वेडिंगचा फोटो असू, दोन किंवा त्यापेक्षाही जास्त पीपल असू शकतात किंवा अगदी दोन पण पीपल असू शकतात. या फोटोमध्ये काय आहेत, दोन व्यक्ती आहेत. तर त्या व्यक्तींमधला मला कोणत्या व्यक्तीला सिलेक्ट करायचंय हे सुद्धा ऑटोमॅटिकली करता येतं. इथे सिलेक्ट पीपलवर गेल्यानंतर ना पर्सन 1, पर्सन 2 खाली डिटेक्ट झाले बरोबर. मी पर्सन 2 ला सिलेक्ट करतो तर फक्त पर्सन 2 सिलेक्ट होते. मागाशी काय होत होतं, सिलेक्ट सब्जेक्ट मध्ये फक्त दोघे सिलेक्ट होत होते, कोणी एक व्यक्ती सिलेक्ट होत होतं का, नाहीये. ही गोष्ट लक्षामध्ये आली आहे? हो सर. सगळ्यांच्या लक्षामध्ये आलंय? येस टाईप करा चार्टमध्ये. तर आपण पुढे जाऊया. चार्टमध्ये येस टाईप करा. कोणाला गोष्ट समजली नाहीये तोही बोलू शकेल. एनिवन? पुढे जाऊया आपण. ओके. सो आता मला पर्सन 1 आहे, मी पर्सन 1 ला क्लिक करतोय. बघा, पर्सन 1 ला क्लिक केलं की डिटेक्ट पर्सन फीचर्स नावाचा ऑप्शन येतोय. यामध्ये तुम्हाला इथे पर्सनला काय, फेशियल स्किन आहे म्हणजे फेसची दिसणारी स्किन. फेसची दिसणारी स्किन मध्ये काय काय गोष्टी नाही आहेत, ॲब्रोज आणि लिप्स, ह्या दोन पार्ट वेगळा आहे. मेकअप करताना आपण ॲब्रो आणि लिप्सवर मेकअप करतोय का, कोणी सांगेल? नाही. कशावर काम करतोय, दिसणाऱ्या स्किनवर काम करतोय. मग इथे फक्त मी फेशियल स्किनला टिक केले. बॉडी स्किन मध्ये काय काय पार्ट आहेत, गळा आहे, गळ्याच्या खालचा भाग आहे आणि हात आहेत. ऑटोमॅटिकली तितका मास्किंग झालेला आहे. आयब्रोज घ्यायच्यात तर तुम्ही आयब्रोज सुद्धा सिलेक्ट करू शकताय. आय शॅडो घ्यायचे असेल तर डोळ्याखालचे शॅडोज आहेत, लिप्स आहेत, फक्त लिप्सवर काम करायचंय. लिपस्टिकचा कलर चेंज करायचा आहे की लिप्स ओव्हर आहेत, मेकअप आर्टिस्टकडनं लिपस्टिक लावायला चुकले आहे, कलर टोन चुकला आहे, तर ती सुद्धा गोष्ट आपण ऑटोमॅटिकली सिलेक्ट करून करतोय. यामध्ये हेअर आहे, क्लॉथ आहे, बऱ्याचशा व्हेरियंट्स आहेत जो आपण ऑटोमॅटिकली करू शकतोय. ती गोष्ट कोणाकोणाच्या लक्षामध्ये आली आहे? हो सर, आल्या. आली लक्षामध्ये? पण हे सर्व करत असताना हे सर्व काय ऑटोमॅटिकली म्हणजे काय, एआय फीचर आहे.
तुम्ही स्टार्टला ज्यावेळेस लाईटरूम वरती काम करताय त्यावेळेस मॅन्युअली काम करा, म्हणजे तुमचा ब्रशचा स्टडी होईल, सायकोलॉजीचा बराचसा त्यामध्ये यूज होईल की तुम्ही विचार काय करताय आणि त्याप्रमाणे तुमचं सिलेक्शन होतंय का, हा पण करा. ज्यावेळेस तुम्हाला मल्टिपल फोटो एकदम फास्ट मध्ये एडिट करायचे त्यावेळेस तुम्ही एआयचा वापर करू शकताय. बट माझं प्रोव्हिजन हे राहील की तुम्ही स्टार्टला मॅन्युअली सिलेक्शन करा. आता इथं मास्किंगला आपण मॅन्युअली फीचर काय घेतलं होतं, 1 घेतलं होतं. ओके, बाकीचा फीचर आपण ऑफ ठेवणार आहे. फक्त हे फीचर आपण सिलेक्शन केलं मॅन्युअली, याच्यावरती काम करतोय आपण. हे सिलेक्ट केल्यानंतर ना बाकीचे दिसतात का सिलेक्ट, तुम्हाला मी हाईड करून ठेवलेले आहेत. आता यामध्ये तुम्हाला इथं काय काय गोष्टी व्हेरिएट करायला मिळतात ते बघा. कस्टम मध्ये इथं प्रिसेट आहे, इथं कस्टम आहे, म्हणजे बाय डिफॉल्ट आपण ज्या काही सेटिंग करू, आलं लक्षामध्ये, बाय डिफॉल्ट मध्ये ज्या काही गोष्टी व्हेरी लो करू त्या कशात असणार आहे, कस्टम मध्ये. आता या ठिकाणी मला काय करायचंय, स्क्रीनवरती काम करायचंय. तर स्क्रीनवरती काम करताना एक्झॅक्टली करावं काय, जर नवीन नवीन असेल किंवा तुम्हाला फास्ट मध्ये काम करायचं त्यावेळेस तुम्ही इथे कस्टम मध्ये गेल्यानंतर इथं लाईटरूम बऱ्याचशा तुम्हाला प्रीसेट ऑटोमॅटिकली देत आहे. टेम्परेचर देत आहे, टीन देत आहे, एक्सपोजर देत आहे, शॅडो हायलाइट देत आहे. इथे तुम्ही स्किन सॉफ्ट हे सिलेक्ट केलं की तुम्हाला इथे फक्त हे पहा क्लिअरिटी डाऊन झालेली आहे. कोणाची डाऊन झाली आहे, फक्त यांच्यावरती आपण काम केलं, बरोबर. आता मी परत एकदा इथे तुम्हाला वरती बाय डिफॉल्टला जाईल. इथं क्लिअरिटी काय झाली आहे तुमची, परत ऍज इट इज आली. आता ज्यावेळेस तुम्हाला फोटोमध्ये सॉफ्टनेस आणायचा आहे त्यावेळेस तुम्ही काय करता, पोर्ट्रेचर यूज करता किंवा स्किन फायनर यूज करता किंवा ब्लर करता, बरोबर. आता फर्स्ट आपल्या फोटोमध्ये काय कमी होतं, शॅडो कमी होता. आपण फक्त फोटोचे शॅडो वाढवलं. हे बघा, मी प्रोसेस लक्षात घ्या. शॅडो व्हेरी केल्या, हायलाइट डाऊन केली, कॉन्ट्रास्ट लाईटली डाऊन केला, व्हाईट सुद्धा लाईटली डाऊन केला. आता कोणाकोणाच्या लक्षामध्ये आलंय की या दोघांची स्किन 99% मॅच झाली आहे का रे, कलर टोन फक्त हो झालं. झाली आहे. एनिवन, कोणाला डाऊट आहे. नाही सर. आता यामध्ये आपण इथे काय करणार आहे, हे बघा काय काय वेळेस काय होतं की दोघांच्याही फेसवरचा टेम्परेचर म्हणजे व्हाईट बॅलन्स वेगळा असू शकतो. मेकअप आर्टिस्टकडनं मेकअप चुकला किंवा काही जरी झालं तरी दोन कलर आपल्यात मेंटेन काय आहेत, एक तर टेम्परेचर आहे आणि टीन आहे. म्हणजे कधी कधी स्किन तुमची एकदम ब्ल्यू दिसू शकते, एकदम येलो दिसू शकते. आपण इथून फक्त तो व्हेरी किंवा लो करू शकतो. म्हणजे आता मी तो फक्त लो केला तर फक्त ज्या ठिकाणी आपण सिलेक्शन केले तो पार्ट आपल्याला ब्ल्यू झालाय, तो पार्ट आपल्याला वॉर्म झालाय. आता आपल्याला बाय डिफॉल्ट काय ऍज इट इज 0 आहे. ओके, हा टॉपिक लक्षामध्ये आलाय, कोणाकोणाच्या लक्षामध्ये आलाय. हो सर. एनिवन बोला, एनिवन कोणाला डाऊट आहे. आता इथे थोडस खाली गेल्यानंतर ना इथे इफेक्ट मध्ये टेक्स्चर आणि क्लिअरिटी. टेक्स्चर आणि क्लिअरिटी मी सांगतो. क्लिअरिटी म्हणजे इमेजमध्ये दिसणारे जे काही एलिमेंट आहेत, म्हणजे एखादा सब्जेक्ट असेल, म्हणजे आता इथे या ठिकाणी यांचे ज्वेलरीवरती जे टेक्स्चर आहे किंवा ज्वेलरीवरती जी दिसणारी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे काय, क्लिअरिटी आहे. आणि या ठिकाणी हे सब्जेक्ट दिसतोय त्या ठिकाणी छोटे 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 डॉट्स दिसतात म्हणजे आपण फोटो क्लिक केल्यानंतर ना पिक्सेल क्रिएट होतो बघा. खूप जास्त झूम केल्यानंतर आपल्याला स्क्वेअर दिसतात, एकदम बॉक्स दिसतात, बरोबर आहे का. हो सर. तो काय आहे, टेक्स्चर आहे. आणि इमेजचा प्रॉपरली असणारा ग्लो म्हणजे क्लिअरिटी. आता इथे मी फक्त क्लिअरिटी डाऊन करतोय. आता काय झालं, स्क्रीन सॉफ्ट झालेली दिसते तुम्हाला, पूर्ण डाऊन केली. हो. सिलेक्ट कोणाला केलंय आपण, फक्त ग्रूमला केलंय. हो. ओके, इथपर्यंत आपण ठेवायचं. आता यामध्ये
ज्या ठिकाणी ॲज पर सिच्युएशन कोणाकोणाची खूपच जास्त स्किन रॅश असते, म्हणजे एकदम ड्राय असते, तर आपण क्लिअरिटी अजून डाऊन करू शकतो. या ठिकाणी त्यांनी लाईटली थोडंसं मेकअप केलं आहे, त्यामुळं इथपर्यंत चालू शकेल. देन इथं टेक्स्चर आहे, टेक्स्चर थोडंसं लाईटली आपण डाऊन करेल. पूर्ण डाऊन केल्याने काय होतं ते पण बघा. इथपर्यंत आपण टेक्स्चर क्लिअरिटी जितकी घेतोय त्याच्या निम्मा आपल्याला टेक्स्चर घ्यायचं आहे. टेक्स्चरने तुमचे डिटेल्स कमी होऊ शकतात. आता मी टेक्स्चर पूर्ण डाऊन केलंय. आता काय दिसतंय, एकदमच फ्लॅट गुळगुळीत दिसतंय, बरोबर आहे का? हो सर. इथपर्यंत मी घेतलं. आता मला या फोटोमध्ये ज्या ठिकाणी मी मास्किंग केलंय त्या ठिकाणी मला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. इथं थोडासा मी ब्लॅकनेस अजून व्हॅरी करेल. ओके, इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षामध्ये आलंय? हो सर. एनीवन डाऊट कोणाला? कोणाला डाऊट्स आहेत? इथपर्यंत शिकलेली गोष्ट लक्षामध्ये आली? सर येस, जे तुम्ही ब्लॅक अँड बोललं तर व्हाईट लक्षामध्ये आहे, येईल माझ्या. बोला. तर जे ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे आपण आता हे ब्राईटचा आता ह्याच्यात म्हणजे फेस आहे तो जरा म्हणजे व्हाईट आहे आणि ग्रूमचा आहे तो ब्लॅक आहे. बरोबर. दोघांची समजा जर म्हणजे एकाच टोन मध्ये असले तर मग ब्लॅक म्हणजे आपण बेसिक ऍडजस्टमेंट कशी करायची मग काय? येस, तेच सांगणार. आता बघा, विज्युअलाइज करा की हा फोटो जसं तुम्ही सांगताय की दोघांची स्किन सारखी आहे, बरोबर? हो सर. तर मग एकच मास्किंग करायचं दोघांना ॲट अ टाइम. ओके. म्हणजे आता या ठिकाणी असं समजा की दोघांची स्किन आत्ता ॲज इट इज आहे, आपण कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाहीये, बरोबर? हो हो सर. आता मी फक्त मास्किंगला अजून एक के टाईप करेल. मी न्यू मास्क घेईल. इथे मी ब्रश घेईल. आता इथे बघा, सिलेक्ट लँडस्केप आहे, सिलेक्ट ऑब्जेक्ट आहे, ब्रश आहे, लिनियर ग्रेडियंट आहे आणि रेग्युलर ग्रेडियंट आहे. ओके, तर मी यामध्ये फक्त ब्रश सिलेक्ट करतोय. ब्रशने मी मॅन्युअली काय करणार आहे, दोघांच्या स्किन वन टाइमली सिलेक्ट करतोय. हो सर. आता मी इथं ऍट अ टाइम केलंय, बरोबर? हा टॉपिक सगळ्यांच्या लक्षामध्ये आलाय. हो सर. पण आता मी ज्यावेळेस फर्स्ट मास्कमध्ये मी यांच्या स्किनला म्हणजे यांच्या स्किनला मी फक्त क्लिअरिटी आणि एक्सपोजर काय, सॉरी, क्लिअरिटी आणि काय केलेलं आहे, टेक्स्चर मी काय केलेलं आहे, अप अँड डाऊन केलेलं आहे, बरोबर? हो ते मला ॲज इट इज परत आणायचं आहे. कशासाठी? कारण आता ज्यावेळेस तुम्ही पूर्ण इमेजच्या सब्जेक्टच्या स्किनवरती काम करणार आहे, त्यावेळेस पुन्हा एकदा आपण क्लिअरिटी आणि टेक्स्चर काम करणार आहे. म्हणजे या स्किनवरती डबल जाणार ना, जो काही हो इफेक्ट आहे तो डबलली अप्लाय होणार आहे. त्यामुळे मी इथून न्यूट्रल केलं, डायरेक्टली मी इथे गेलो, इथून मी क्लिअरिटी डाऊन, टेक्स्चर हलका डाऊन. आता बघा, दोघांचाही क्लिअरिटी डाऊन झालेली आहे. आलं लक्षामध्ये? आता इथे हे बघा, आता इथे काय आहे की हायलाईट जास्त आहेत. हायलाईट मी डाऊन केला. तिच्या फेसवरच्या हायलाईट चेक करा तुम्ही. झालं डाऊन. हो सेम टाइमला शॅडो मी इन्क्रीज करतोय, हलका शॅडो इन्क्रीज केला, व्हाईट थोडा डाऊन केला. आता फोटो प्रॉपरली बेसिक न्यूट्रल आलाय, ज्यामध्ये तुमची स्किनही एडिट झालेली आहे. आफ्टर बिफोर चेक करा. पाहून घ्या इथे, हे बघा किती फरक दिसतोय स्किनवरती बिफोरला आणि आफ्टरला.
म्हणजे सर ही बेसिक ऍडजस्टमेंट करताना म्हणजे आपल्याला म्हणजे फेस ते क्लिअर म्हणजे असे दिसायला पाहिजेत ना. येस येस येस. ओके ओके सर. म्हणजे मी तुम्हाला तेच सांगितलं ना की आपण लाईट रूम स्टार्ट करण्या अगोदर मी काय सांगितलं होतं की तुम्हाला तो फोटो कसा हवाय हा तुम्ही आधी तुमच्या माइंडमध्ये घ्या, मग कामात घ्या. ओके सर ओके. इथे पण बघा ग्रूमची स्किन कशी होती आधी, कसा वाटतोय? हो सर प्रॉपर. कोणाकोणाला टॉपिक हा समजलाय? आत्ता फक्त आपण बेसिक ऍडजस्टमेंट आणि स्किनवर काम केलेले. कोणाकोणाला सर टॉपिक समजलाय? कोणाचे काही डाऊट्स आहेत? नाही सर काय. आजचा डे 1 आहे. तुम्हाला काही गोष्टी हार्ड जाऊ शकतात, तुम्ही प्रॉपरली बोला, काही लाजू नका. तुम्ही आत्ता हो हो म्हणताल आणि आपण नेक्स्ट जर टॉपिक ऍडव्हान्स मध्ये लर्निंग करायला लागलो तर तुमचं बेसिक क्लिअर नसल्यामुळे तुम्हाला परत डाऊट्स मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही सांगा, हा जे काही आपण शिकवतोय ते रेकॉर्डेड तर आहेच आहे, पण जितकं तुम्ही प्रॅक्टिकली माझ्याकडनं घेताल तितक्या गोष्टी तुम्हाला इझी होऊन जातील. सो तुम्ही बोला, बिंदास बोला. एनीवन कोणाचे डाऊट्स आहेत? किंवा तुम्ही जर बोलायचं नसेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाईप करा, हो रेकॉर्ड भेटेल. चॅट बॉक्समध्ये टाईप करू शकताय काही जर क्वेरी असेल तर. तर अजूनही डाऊट होतं. आता ही जी आपण बेसिक ऍडजस्टमेंट जी आता ही लाईटची आपण जी करतो हां हां. ती म्हणजे जी रिअल लाईफला म्हणजे म्हणजे प्रॉपर दिसते तशी करायची काय म्हणजे थोडंफार म्हणजे कमी जास्त त्यात करावं लागतं काय. हे बघा, तुम्हाला तुमचा फोटो रिअल लाईफ सारखा क्लायंटला रिप्रेझेंट करायचा आहे तुमच्या प्रोफाईलला, का हम्म. तो डमी दिसला पाहिजे एडिटेड, कसा आवडेल तुम्हाला? रिअलच दिसलं पाहिजे. येस. आता बघा, सेलिब्रिटी वेडिंग तुम्ही पाहता किंवा सेलिब्रिटी वेडिंग फोटोग्राफी पाहताय, त्यावेळेस तुम्हाला तिथं दिसेल की रिअलमध्येच त्या इमोशन इतक्या कशा काय जास्त आहेत, रिअलमध्येच परफेक्शन कसं काय जास्त आहे. आपल्याकडे काय होतं माहिती, आपण एकतर काय करतो की एकतर फोटो सॅच्युरेटमध्ये एडिट करतो, खूप सॅच्युरेट दाखवतो, लालला एकदम येलो वॉर्म टोन ठेवतो किंवा हिरवा असेल तर एकदम पिवळा टोन ठेवतो. त्यामुळे फोटो एडिट केल्यासारखा वाटतोय आणि तो फक्त वाटत नाही तर तो ओव्हर एडिट असतोय. आपल्याला फोटो कसा हवाय, सॉफ्ट आणि नॅचरल, नॅचरल ब्युटी आपल्याला दिसली पाहिजे. हो. आता इथं ॲज इट इज प्रत्येकाने प्रत्येकाची प्रोफाईल किंवा ब्रँडिंगनुसार ह्या गोष्टी मेंटेन करा. जर तुम्हाला लॉंग टाईमसाठी मार्केटमध्ये टिकून राहायचंय तर तुम्ही लॉंग टाईमचा विचार करून तुमच्या टोन डेव्हलप करा किंवा कलर पॅलेट डिझाईन करा. पण कलर पॅलेटवर डे 3ला आपण नॉलेज देणार आहे किंवा ब्रँडिंगमध्ये पण नॉलेज देणार आहे. पण कलर पॅलेट म्हणजे काय कन्सेप्ट आहे की प्रत्येक फोटोग्राफर बघून घ्या तुम्ही, जे तुम्हाला सोशल मीडियावर जे आवडतात ते फोटोग्राफर्स काय करतात, त्यांच्या फोटोमध्ये समजा वेडिंग, गणेश कोमल नावाचं एक वेडिंग केलंय किंवा सुनीता आणि कृष्णनंद केलंय, तर त्या दोघांमध्ये एडिटिंगमध्ये तुम्हाला त्यांचे टोन एकसारखेच दिसतील, ना की हा एकदम वॉर्म मध्ये आणि हा एकदम कूल मध्ये. असं दिसतं कधी तुम्हाला? नाही sir. ते त्यांची प्रोफाईल आणि कलर पॅलेट मेंटेन ठेवतात. अच्छा अच्छा. मार्केटमध्ये खूप साऱ्या इन्क्वायरीज फोटोग्राफीसाठी, फोटो एडिटिंगसाठी आहेत, ज्या ठिकाणचं काम क्लायंटला ज्या प्रकारची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे क्लायंट तुम्हाला सजेस्ट करेल किंवा अप्रोच करेल, बरोबर. पण तुम्ही तुमची ब्रँडिंग टिकवून ठेवा, ओके तुम्ही तुमचा कलर पॅलेट डिझाईन करा. ओके. ही गोष्ट लॉंग टर्म साठी आहे, याच्यावर आपण डे 2 ला डिटेली बोलणारच आहे. एनिवे, ओके. अजून कोणाला काही क्वेरीज? येस बोला, चॅट मध्ये सुद्धा तुम्ही बोलू शकताय. ओके, हे बघा, स्किन टोन म्हणजे इंडियन वेडिंग मध्ये किंवा एशियन जे काही पीपल्स असतात ते 3 टोन मध्ये असतात. एक
खूप सावळे, त्याच्यानंतर एक मिडियम आणि एक खूप गोरे असतात. बरोबर. तर आता ब्रायड आणि ग्रूम किंवा सब्जेक्टमध्ये 10 पीपल आहेत, 10 लोकांची स्किन वेगवेगळी असणार आहे, एकसारखी रिअरली असते किंवा असू पण शकते. तर आता आपल्याला काय करायचं, आपला फोटो चांगला दिसण्यासाठी किंवा प्रिंटिंगला चांगला प्रिंट होण्यासाठी किंवा प्रेझेंटेशनला चांगला इम्पॅक्ट पडण्यासाठी आपण काय करणार आहे, आपल्या डोळ्यांना सगळ्या गोष्टी सारख्या दिसल्यानंतर आवडतात का सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या दिसल्यानंतर आवडतात? एनिवन कोण सांगेल? सारखे दिसले तर ती चांगली वाटते. चांगले सर, बरोबर. तर मग आपल्याला काय करायचंय, स्किनवरती धनश्री मॅम तुमचा टॉपिक मला लक्षामध्ये आलाय की इथं स्किनवर ते बघा एक टोन क्रिएट झालाय. हा टोन कशामुळे क्रिएट होतो तोही सांगणार आहे. आता आपण मास्कमध्ये इथे आपण काय केलं, बेसिक ऍडजस्टमेंटला इथे फक्त आपण क्लिअरिटी आणि टेक्स्चर अप अँड डाऊन केलं. आता डेज काय काम करतोय पाहून घ्या. इथे दोन्ही स्किनच्या मिडलला मी ठेवेल. आता मी हा व्हॅरी करेल. काय होतंय, कॉन्ट्रास्ट खूप जास्त येतोय. डाऊन करेल, काय होतंय, व्हॅरी होतंय. आता पाहून घ्या. कोणाकोणाची मेकअप आर्टिस्टला रिक्वायरमेंट असते की मेकअप थोडंसं व्हाईट ठेवा म्हणजे फोटो छान येतील, किंवा मेकअप व्हाईट असला तर फोटो छान येतात, असं कोणाकोणाचा समज आहे? तुम्ही ऐकलंय कधी की आता दोन वेगवेगळे मॉडेल्स आहेत, एकाने मॅट मध्ये मेकअप केलाय आणि एकाने नॉर्मल एच डी मध्ये मेकअप केलाय. मॅट मध्ये करत असताना ते लोक स्किन मेकअप झाल्यानंतर लॉक करतात, म्हणजे तो प्रॉपरली लुक म्हणजे आय शॅडोच्या खाली दिसणारा लुक आणि फोरहेडला दिसणारा लुक, जो स्किन टोन आहे तो प्रॉपरली तसाच असतो. पण एच डी मेकअपमध्ये तुम्हाला फोरहेडला वेगळा टोन दिसेल, गळ्याच्या खाली वेगळा टोन दिसेल. हे कोणाकोणाला ऍक्सेप्टेड आहे? एनिवन बोला. सो डेज मध्ये हेच काम करतंय. डेज काय काम करतंय, थोडा तुम्हाला व्हाईटी लुक देतंय, ज्यामध्ये फेड आपण ऍड करू शकतोय. आता मोर इम्पॉर्टंट टॉपिक, सगळ्यांनी लक्ष द्या. हा टॉपिक क्लिअर झालाय का? तर आपण स्किन टोन कसा क्रिएट करायचा ते शिकणार आहे. हो. सगळ्यांना टॉपिक क्लिअर झालाय? एनिवन कोणाचा डाऊट आहे? धनश्री मॅम डाऊट क्लिअर झाला तुमचा? हो. ओके ओके ओके. देन एकच मिनिट. ओके, टॉपिक सगळ्यांना क्लिअर झालाय? चॅटमध्ये येस टाईप करा किंवा थंब द्या. पटपट फास्ट, आय एम वेटिंग. डन डन डन. डन. येस, ओव्हर एक्सपोजर फोटो कसा एडिट करायचा? ओके. आता बघा, आधी आपण टोन वरती येऊया, मग धनुष्य मॅम तुमचा क्वेश्चन घेऊया की ओव्हर एक्सपोज फोटो कसा एडिट करायचा. आता पहा, इथे तुम्हाला कुअर्स कुअर ही गोष्ट लक्षामध्ये घ्या की इथे तुम्हाला काम करत असताना इथे आहे तुमचा मिड टोन, इथे आहे हायलाइट, इथे आहे शॅडो. मिड टोनला आपण सिलेक्ट करतोय. जो काही स्क्वेअर आहे त्याचे 3 तुकडे करायचे. 1 2
फ्री. मिड टोनला अजिबात व्हॅरी किंवा लो करायचं नाही. आता पाहून घ्या, मी ते झूम करतोय. हा मी हलका माऊसने हलका अप करतोय आणि हा हलका आपण डाऊन करतोय. आता पाहून घ्या, काय फरक वाटतोय एनीवन? बघा, मी हाईड केलं आता, नॉर्मली आहे. आता मी सोडून देतोय. पाहून घ्या, एनीवन कोणाला टॉपिक लक्षात आला हा काय काम करतोय तो? एक जिथे शॅडो आहे स्क्रीनला तिथे बोला. लाईट ऍड झाली. जिथे शॅडो आहे तिथं लाईट ऍड झाली आणि जिथे हायलाइट आहे तिथं म्हणजे जरा डार्क डार्क ऍड परफेक्ट झाली. परफेक्ट परफेक्ट. लक्षामध्ये आलंय? टॉपिक सगळ्यांच्या लक्षामध्ये आलाय? आता बघा, आफ्टर आणि बिफोर फोटो बघा एकदा. ओके, लक्षामध्ये आलं तुमच्या? हो. कोणाचे काही आन्सर्स आहेत, क्वेश्चन्स आहेत? एनीवन? एनीवन? आजचा टॉपिक आपण काय काय शिकलोय? व्हॉट इज लाईटरूम, लाईटरूम म्हणजे काय, डिफरंट आहेत लाईटरूमचे काय काय आहेत ते शिकलोय. त्याच्यानंतर आपण रेटिंग कसं करायचं ते शिकलोय. फोटो सिलेक्शन कसं करायचं ते शिकलोय. कॅटलॉग कशी मेंटेन करायचं ते शिकलोय. बेसिक पॅरामीटर शिकलोय. त्याच्यानंतर आपण स्किन स्मूथ कशी करायचं ते शिकलोय. आजचे टॉपिक तुमच्या लक्षामध्ये आलेले आहेत? हो सर. ज्यांच्याकडं लाईटरूम नाहीये त्यांनी मला पर्सनल मेसेज करा, मी त्यांना लेटेस्ट मधलं किंवा ओल्ड व्हर्जन तुमचा ज्या प्रकारचे सिस्टम आहे, विंडोज असेल किंवा मॅक असेल, मॅकला तुम्हाला ऑलवेज तुम्हाला पेड व्हर्जन यूज करावं लागेल. पण जर विंडोज असेल तर तुमची सिस्टम सांगा की तुमचं किती जीबी स्टोरेज आहे, किती जीबी रॅम आहे, टेक्निकल व्हर्जन्स काय आहेत त्याचं सेंड करा. मी तुम्हाला दोन सॉफ्टवेअर देतो, एक ओल्ड व्हर्जन देतो आणि एक अपडेटेड व्हर्जन देतो. जे तुम्हाला चालेल ते तुम्ही रन करा. जर तुम्हाला टेक्निकली काही क्वेरीज आल्या तर तुम्ही मला पर्सनलला मेसेज करा किंवा ग्रुपमध्ये मेसेज करा. माझा स्टाफ तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींसाठी हेल्प करेल. आजचा टॉपिक शिकवलेला तुम्ही उद्या दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत प्रॉपरली प्रॅक्टिस करा, रेकॉर्डिंग पहा आणि आजचा टॉपिक क्लिअर झालाय का याचा सिच्युएशन घ्या. जर नसेल क्लिअर झाला तर आपण सेकंड डेला स्टार्टला आपण तो टॉपिक तुमच्याकडनं क्लिअर करू. आजचा जो काही टॉपिक आपण शिकवलाय तो आपण फास्टमध्ये अजून एका फोटोवर ट्राय करणार आहे. एनीवन? सगळे इंटरेस्टेड आहेत? हो सर. कोणाला काही क्वेरी आहेत इथपर्यंत? नाही सर. काही पीपल्स आपल्या क्लासला नवीन आलेले आहेत, त्यांना काही क्वेरीज आहेत का? तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाईप करा. ओके, आता मगाशी एका मॅम आमच्या धनश्री मॅम आहेत जे लास्ट वर्कशॉपला होते, ते अल्बम डिझायनर आहेत प्रॉपरली. सो त्यांनी एक क्वेश्चन विचारला की सर ओव्हर एक्सपोज फोटो कसा एडिट करायचा? आता व्हिज्युअलाइज करा की एक्सपोज आहे, हे ओव्हर आहे, बरोबर? बरोबर आहे का? असाच फोटो आहे का वेगळा काय एक्सपोजर आहे? बोला, एनिवन, कोणी बोला. हो ओव्हर. आता ज्यावेळेस तुम्ही रॉ मध्ये क्लिक करताय त्यावेळेस हे पॅरामीटर्स तुम्हाला सगळे अनलॉक आहेत. तुम्हाला फक्त हा एक्सपोजर मिडलला आणायचा आहे. दॅट्स इट. टॉपिक लक्षामध्ये आलाय? धनश्री मॅम, टॉपिक लक्षामध्ये आलाय? चार्टमध्ये टाका, टाईप करा येस. आता आपण अजून एक फोटो घेऊया जो आपण प्रॉपरली एडिट करू.
या ठिकाणी फोटो पाहून घ्या की या ठिकाणी बॅकग्राऊंड आहे ते हायलाइट आहे ना ओव्हर एक्सपोज आहे. सब्जेक्ट आहे तो प्रॉपरली आहे. काही काही ठिकाणी आपल्याला हायलाइट दिसतंय. देन आपण काय करणार आहे फर्स्ट, कोण सांगेल आता? पहिला हायलाइट आणि शॅडो मेन्शन करा. बरोबर. हे बघा, हायलाइट मी डाऊन करतोय, शॅडो इन्क्रीज करतोय. देन त्याच्यानंतर ना इथं मास्किंग मध्ये जाईल मी. इथं मी बॅकग्राऊंड सिलेक्ट करेल. बॅकग्राऊंडचा हायलाइट आहे तो डार्क आहे, तो मी सॉफ्ट करेल. थोडंसं बॅकग्राऊंडचा एक्सपोजर मी ऍडजस्टमेंट करेल. लाईटली कॉन्ट्रास्ट डाऊन करेल. शॅडो लाईटली इन्क्रीज करेल. आता इथे व्हाईट आहे बॅकग्राऊंड मध्ये, बरोबर. व्हाईट सुद्धा मी डाऊन केलंय. इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या. आता इथं अनवॉन्टेड पार्ट आहेत, तर तुम्ही इथून हा क्लिअर करू पण शकताय. तो काय करणार आहे, दुसऱ्या ठिकाणचा घेणार आहे, पण त्याच ठिकाणी तुम्ही एआयचा यूज केला, तो ऑटोमॅटिकली जनरेट करेल तिथं काय टाकायचं आहे. रिमूव्ह. आता या ठिकाणी मी क्रॉप, इमेज क्रॉप केल्यानंतर ना पण एक वेगळा लुक येऊ शकतो. ते पहा. आता तुम्ही हा फोटो एकदा प्रॉपरली डोळ्यासमोर पाहून घ्या. पाहिला? आता मी फोटो क्रॉप करतोय बघा. आता फोटो कसा वाटतोय, कोण सांगेल? हो सर, म्हणजे रूल ऑफ थर्ड म्हणजे गोल्डन पॉईंटचा वापर करून क्रॉप केला ना. हा, कसा वाटतोय? हो सर, चांगला वाटतं. अजून एक अँगल आपण याच्यामध्ये घेऊ शकतो आता. ओके. क्रॉप टूलचा किती यूज होतो हे लक्षात घ्या. तुम्ही एकाच फोटोमध्ये 2-3 अँगल घेऊन स्टोरी टेलिंग मेंटेन करू शकताय. हे लक्षात आलंय तुमच्या? हो सर. ओके. डन. आता काय करायचंय, एनिवन कोण सांगेल? चेहरा म्हणजे फेस क्लीन करा. इथे पहा, मी थोडं फास्ट करेल. कोणाला नाही टॉपिक समजला तर लक्षात घ्या, आपण परत एकदा वाटलंच तर रिव्हिजन घेऊया. जास्त काम करायचं नाही डिटेलिंग. छोट्या छोट्या ज्या डिटेल्स आहेत त्या तशाच ठेवा. ओके, दॅट्स क्लिअर. आता काय करणार आहे, दोघांचा चेहरा मेंटेन म्हणजे एकसारखा करा. ओके. आला लेवलला? हो आलाय का? सर. हो सर. अजून एकदा मास्किंग करणार आहे. आता आपल्याला क्लीन करायचं. दोघांच्या चेहरा आपण वन टाइमली केला. तुम्ही ह्या गोष्टी सेपरेट सेपरेट पण करू शकताय. असं काही नाही की आधी लेवलला आणून मग हे करायचंय. तुम्ही जर त्यात थोडे एक्सपर्ट झाला प्रॅक्टिस करून तर तुम्ही त्या गोष्टी वेगवेगळ्या पण करू शकताय. पण एकत्र केल्याने थोडासा टाइम कमी होईल तुमचा, एडिटिंगचा वाचेल.
मी फर्स्ट बघा माझा प्रोसेस लक्षात घ्या. मी कॉन्ट्रास्ट पहिला डाऊन करतोय, मग हायलाईट वाढवतोय, सॉरी शॅडो वाढवतोय, मग हायलाईट डाऊन करतोय. मग माझ्या लक्षामध्ये येते की यार व्हाईट जास्त आहे, मग मी व्हाईट डाऊन केलाय. आता फोटो बघा कसा दिसतोय. आता फोटोमध्ये काय करेल मी, इथे क्लिअरिटी डाऊन, त्याच्या अर्धी मी टेक्स्चर येईल, त्याला थोडासा लुक देईल, मिड टोन, शॅडो, हायलाइट. आता इथे लक्षामध्ये काय येते की यार कुठेतरी ना एक्सपोजर कमी झाले. आलं लक्षामध्ये? वाटतंय का कोणाला? व्हाईट थोडासा म्हणजे जास्त वाटतो. आता पहा. हा, आता थोडासा सेटल. पाहून घ्या फोटो कसा वाटतंय. क्लीन केलाय, नॉर्मल आणलाय, अजून आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ग्रेडिंग केलेलं नाहीये. ओके, ह्या गोष्टी लक्षामध्ये आल्या? आल्यात लक्षामध्ये? येस, चार्ट बॉक्स मध्ये टाईप करा काही क्वेरी असेल तर. कोणाची काही क्वेरी नसेल तर येस टाईप करा. ओके, आता पहा, आपण फक्त प्रोसेस काय काय केली आज, कोण सांगेल? एनीवन? एनीवन, कोण बोलेल? पहिला आपण कॅटलॉग आपला सिलेक्ट केला, हम्म, तयार केला. त्यानंतर इमेज म्हणजे इनपुट करून त्याला रेटिंग दिलेत, म्हणजे आपल्या कुठली कुठली आपल्याला इमेज पाहिजे ते. बरोबर. त्यानंतर आपण पहिला एक्सपोजर केला, ऍडजस्ट केला. त्यानंतर मग स्किन म्हणजे म्हणजे पॅचेस, स्किनवरचे जे म्हणजे पॅचेस किंवा जे पिंपल्स आहेत ते क्लीन केले. त्यानंतर आपण स्किन क्लीन केली. गुड गुड. सगळ्यांचा हा टॉपिक लक्षामध्ये आलाय. उद्याच्या टॉपिकला आपण या टॉपिकची शॉर्टली रिव्हिजन घेऊया आणि कलर ग्रेडिंग शिकूया. उद्याच्या टॉपिकला आपण मोर इम्पॉर्टंट, जर आजचा टॉपिक तुमच्यामध्ये लक्षात आलामध्ये असेल तर तुम्ही उद्या मला गो थ्रू सांगा, किंवा उद्या आपण परत एकदा हा टॉपिक शॉर्टमध्ये शिकणार तर आहोत. उद्या आपण काय शिकणार आहे, कलर मिक्सिंग. ह्या फोटोमध्ये कलर कसे व्हेरिएंट करायचे, कलर कोणते अप अँड डाऊन करायचे. देन कलर ग्रेडिंग शिकणार आहे. हा HLG पॅनल आहे, यामध्ये मिड टोन, शॅडो, हायलाइट आहेत ते पाहणार आहे. ब्लेंडिंग पाहणार आहे आणि डिटेल्समध्ये डी नॉईज, काय काय फोटोमध्ये नॉईज कसा असतो तो रिड्यूस करायचा आहे. देन त्याच्यानंतर ना इथे आपण शार्पिंग शिकणार आहे, मॅन्युअल नॉईज रिडक्शन असणार आहे. प्रत्येक कलरमध्ये लक्षात घ्या, RGB कलर आहे, प्रत्येक कलरचा एक नॉईज असतो. तो नॉईज सुद्धा आपण कलर चेंज कसं करणार आहे ते पाहणार आहे. त्यानंतर ना कलर चेंज पाहणार आहे, सॉरी लेन्स कॅलिब्रेशन पाहणार आहे आणि कलर कॅलिब्रेशन एक पाहणार आहे. लेन्स कॅलिब्रेशन मध्ये काय आहे की तुम्ही कोणत्या ब्रँडची लेन्स वापरून त्याचा फोकल लेंथ बरोबर आहे का चुकीचं आहे. जर तुम्ही 50 mm वापरून एकदम टाईट फ्रेम लावली तर काही काही ठिकाणी तुम्हाला ब्राईड अशी म्हणते की माझा फेस इतका मोठा जाड नाही, तो फोटोमध्ये जाड वाटतं. असा टॉपिक कोणाकोणाला लक्षामध्ये आलाय? काम करताना कोणाकोणाला वाटलंय की क्लायंटकडनं सांगितलं जातं किंवा आपल्याला पण वाटतंय की रिअलमध्ये त्यांचा फेस इतका मोठा नाहीये, पण आता फोटो काढल्यावर खूप हेवी वाटतोय.
हो सर, तसा एक वेळ येतो आम्हाला. येस, तो टॉपिक सुद्धा आपण उद्या क्लिअरली करणार आहे. ओके, आजच्या गोष्टी लक्षामध्ये आल्यात. हो सर. हे बघा, फक्त आपण स्किनवरती काम केलेलं आहे आज. स्किन किती ऑइली होती पाहून घ्या. शुभम, तुम्हाला आम्ही कॅमेरा सेटिंग्स सांगितल्या, त्या कॅमेरा सेटिंग्स बद्दल तुम्ही शूट केलं तर तुम्हाला काय रिव्ह्यू आलाय? शुभम, येस, माईक माईक ऑन करून बोला. शुभम, माईक ऑन करा. हॅलो, हा, बोला शुभम. एक दोन मिनिटं सर. हा, काही नाही सर. त्या दिवशी तुम्ही मला सगळे सेटिंग सांगितल्या. मी सेम त्या प्रोफाईलवर, न्यूट्रल प्रोफाईलवर शूट केलं. हम्म, तुम्ही जसं म्हणलेले की सनलाईट हे ते जास्त अवॉइड कर, जास्त हे करू नको. हम्म. सेम तसेच सांगितले, याच्यावरनं काढले होते फोटो. आणि जसे म्हणजे फोटो क्लिक करताना क्लायंटला दाखवले, त्यांना त्याच वेळेस सगळे फोटो आवडलेले. आणि नंतर सुद्धा आता मी त्यांना सगळा डेटा सेंड केल्यानंतर त्यांचा प्रॉपर मेसेज पण आलाय मला की फोटोज खूप छान आलेत म्हणून, आणि एडिटिंगसाठी आम्ही तुम्हाला हे करतो, सेंड करतो. आणि म्हणजे मी पण आतापर्यंत जे फोटो काढत होतो, तर मला हम्म, स्वतःला सुद्धा फरक जाणवला की हम्म, ऑलमोस्ट एक खूप एनहान्स झालंय फोटोग्राफी त्या हम्म. सेटिंग वरनच. म्हणजे फोटोग्राफीची स्टाईल तर चेंज नाही झाली, पण ती जी सेटिंग तुम्ही सांगितली हम्म. त्यांनी खूप फरक पडला. येस, 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 थँक्यू सो मच. अशा छोट्या हो. छोट्या ज्या ट्रिक्स आपण सांगणार आहे, शिकवणार आहे, त्या तुम्ही येस. अप्लाय करा. हो. पर्सनली सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता की हा येस. टॉपिक जो आपला क्लास आहे हा प्रॉपरली एडिटिंगचा आहे. हो. पण तुम्ही म्हणजे सगळ्यांनाच, जर कोणाला काही क्वेरीज असतील प्रोफेशनलमध्ये, फक्त फोटोग्राफी आणि एडिटिंगसाठी बोलतोय, तर कोणत्याही गोष्टींवरती आपण डिस्कस करूया, प्रॉपरली डीपली नॉलेज देण्याचा ट्राय करूया. येस. तरी तो टॉपिक या लाईटरूम याच्यामध्ये नसेल तरी तो आपण शिकवू नक्कीच. ओके. त्याची कॅमेराचं जी सेटिंग म्हणता ना, म्हणजे स्टँडर्ड आणि न्यूट्रलची, त्याबद्दल पण म्हणजे थोडस म्हणजे गाईड करा. म्हणजे मी येस, पण येस. लावतो एवढी, पण प्रॉपरली म्हणजे जे दुसऱ्यांच्या आता एक जे फोटो बघतोय ना, तर त्यांच्यासारखा म्हणजे टोन तो म्हणजे कॅमेरामध्ये मला काढता येत नाही. म्हणजे ओके, तिची पण 85 आहे, माझी पण 85 आहे. मी पण 1.4 वर काढतो, ते पण 1.4 काढतात. पण जे टोन त्यांचा येतो ना, तसा तो म्हणजे प्रॉपरली मला पण काढता नाही. माझे फोटो असे म्हणजे मी बघितले असे नॉर्मली वाटतात. म्हणजे हा, म्हणजे ऍज इट इज बाबा, ह्यात काही एवढं हे नाही, पण त्यांचे जरा वेगळा असा टोन वाटतो. ओके, ओके. आता यामध्ये बघा, तुमचा मॉडेल कोणतं आहे, कॅमेरा मॉडेल? सोनीचा M4 आहे सर. सोनी M4. ओके. तर तुम्ही रॉ प्लस जेपीजी शूट करताय का ओनली जेपीजी शूट करताय? हो सर, रॉक प्लस जेपीजी. ओके. म्हणजे तर आधी फक्त जेपीजी करतो, हां, मग हां. थोडस मग गायडन्स त्यांनी मिळालं की म्हणजे रॉ प्लस म्हणजे एडिटिंग साठी मग रॉ बेस्टच राहतात ना, हम्म, मग त्यामुळे आता रॉ प्लस. हे बघा, कॅमेरामध्ये दोन सेटिंग्स वेगवेगळ्या आहेत. प्रोफाईल वेगळी आहे आणि स्टँडर्ड कॅमेरा प्रोफाईल वेगळी आहे. म्हणजे लक्षात घ्या, सोनी, निकॉन आणि कॅनॉन या कंपन्या त्यांचे त्यांचे पॅरामीटर रिप्रेझेंट करतात. तुम्हाला हे लक्षामध्ये आलं असेल की सोनीमध्ये आपल्याला कलर पण ठीकठाक मिळतो, शार्पनेस पण ठीकठाक मिळतो. निकॉनमध्ये गेलं तर कलर हो. न्यूट्रल मिळतात पण शार्पनेस क्लास मिळतो. कॅनॉनमध्ये गेल्यानंतर कॅनॉनला तुम्हाला कलर शार्प क्लास मिळतील पण शार्पनेस डाऊन मिळेल. मान्य आहे तुम्हाला हे? येस, बोला. टॉपिक लक्षामध्ये आलाय हा तुमच्या? शुभम, लक्षामध्ये आलाय? हो सर. मी कॅमेरा सेटिंग्स तुम्हाला टेक्स्टही करेल, बट मी सांगतोय की ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या क्लायंटवर डिपेंड आहे की तुम्ही कॅमेरा सेटिंग कशा ठेवताय. क्लायंट जर
त्यांचा मेकअप प्रॉपरली असेल, तुमचं लोकेशन एकदम क्लासी दिसत असेल, तर तुम्ही प्रोफाईल न्यूट्रलला ठेवून सॅच्युरेशन डाऊन ठेवू शकताय, -1 किंवा 2. त्यामध्ये सोनीमध्ये तुम्ही क्लिअरिटी +1 ठेवा, शार्पनेस 4 वर ठेवा. देन त्याच्यानंतर ना जे काही पॅरामीटर्स आहेत की कॉन्ट्रास्ट असेल, सॅच्युरेशन असेल, ह्या गोष्टी डाऊन ठेवा. ठीक आहे. या गोष्टी मी तुम्हाला सेंडही करेल, मी प्रोफाईल कोणती यूज करतो, काय करतो. ओके. ओके सर. येस. बाकी आजचा टॉपिक सगळा तुमच्या लक्षामध्ये आलाय? हो सर, आला. कोणाला काही क्वेरीज आहेत? एनिवन? कोणाला काही क्वेरीज नसतील तर आजचा टॉपिक आपण इथे एंड करतोय. उद्याच्याला आपण कलर ग्रेडिंग शिकणार आहे, जो याचा नेक्स्ट व्हर्जन असेल. तिथे गेम चेंजिंग मुवमेंट आहे, त्यामुळे आजच्या टॉपिकवर तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॉपरली. ओके. कोणाचे काही डाऊट्स नसतील तर तुम्ही मीटिंग मधून लिव्ह झाला तरी चालेल. कोणाचा डाऊट असेल तर 1 to 1 आपण बोलू शकतोय. हॅलो येस, बोला. सर, एक 5 मिनिटाचा अगोदर रिपीट करताय का? डिस्कनेक्ट झालं माझं. नाही नाही, आपल्या सिस्टम कडनं डिस्कनेक्ट झालं. ठीक आहे, ठीक आहे. हा हा. बोला. हॅलो. कोणाचे काही डाऊट्स आहेत? हॅलो सर, ते कॅमेऱ्याबद्दल काय तुम्ही सांगत होता, कॅनॉन निकॉन सोनीचं ते? येस येस येस. कॅनॉन, निकॉन आणि सोनी ह्या 3 बेसिकली एक ब्रँड आपण घेऊन चालू आहे. की कॅनॉन म्हणजे काय आहे की तुम्हाला कलर जे एकदम व्हायब्रन्स कलर देणार आहेत, पॉपअप कलर देणार आहेत. ॲज कम्पेअर टू तुम्हाला निकॉन काय देणार आहे, तुम्हाला निकॉन शार्पनेस देणार आहे, कलर न्यूट्रल असतील. सोनी काय करते, तुम्हाला कलरही ठीकठाक देते, शार्पनेसही ठीकठाक देते. तर ह्या 3 वेगवेगळ्या प्रोफाईल्स आहेत, 3 वेगवेगळे प्रोफाईल्स आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही स्टँडर्डमध्ये शूट करा किंवा कोणत्याही लॉक सेटिंगला शूट करा, प्रोफाईल पिक्चरवर शूट करा, त्यावेळेस तुम्ही रॉ सेटिंग ठेवली की तुम्हाला त्या पॅरामीटर्स जे कॅमेराच्या सेन्सरला पॅरामीटर्स आहेत तेच तुम्हाला दिसणार आहेत. तुम्ही असं करू शकत नाही की सोनीकडनं फोटो काढलाय आणि सेम तुम्ही कॅनॉनच्या सेटिंगला तुम्ही एडिट करताय तर तुम्हाला ते कलर दिसतील. नाही होऊ शकत आहे तसं. प्रत्येक प्रोफाईल प्रत्येक ब्रँडने वेगवेगळे सेट केलेली आहे. तुम्ही त्यात कलर ग्रेडिंग करू शकताय. आलं लक्षामध्ये? बघा, काही काही फोटोग्राफर्स आहेत म्हणजे की ते कॅनॉन वापरतात, त्यांचे कलर खूप छान असतात, पण शार्पनेसला प्रॉब्लेम येतो. कधी कधी तुम्ही बघा की कोण कोण, जर एखाद्याची फर्म आहे, मी पण आजही ट्रेडिशनल फोटोला मी निकॉन यूज करतो आणि बाकी सर्व काम मी सोनी कॅमेरावर करतो. मला अल्बमची जर रिक्वायरमेंट असेल क्लायंटची तर मी निकॉन यूज करतो. का तर मला शार्पनेस हवा आहे, कलर मी एडिटिंगमध्ये घेऊ शकतो. ह्या गोष्टीसाठी कोण कोण ॲग्री आहेत? हो सर. बरोबर. कलर प्रोफाईल वेगळी कन्सेप्ट आहे, शार्पनेस वेगळी कन्सेप्ट आहे. आलं लक्षामध्ये? येस. अजून कोणाची काही क्वेरीज? आजचा हा आपला डे 1 आहे. काही काही गोष्टी तुम्हाला हार्ड जातील, काही काही सोप्या वाटतील. हार्ड गेले तरी सांगा, सोप्या गेले तरी सांगा, आपण पुन्हा रिजॉईन करू शकतोय किंवा त्या टॉपिकवर आपण बोलू शकतोय. आणि उद्या आपण आज जे शिकवलंय ते आपण उद्या थोडंसं रिव्हिजन करेल आणि देन आपण कलर ग्रेडिंगवर स्टडी करणार आहे. ओके. सो आपल्याला डे 1 तुम्हाला कसा वाटला? शुभम, तुम्ही सांगताल तुमच्या काय काय कन्सेप्ट होत्या त्या क्लिअर झाल्यात का? पाना फाडणे का नाही, सिद्धा बैठणे का? हॅलो. हा शुभम, बोला. हा सर, तुम्ही जेवढं सांगितलं त्यातलं 80% तर बऱ्याच गोष्टी सगळ्या कळाल्या. बर. हा, मग आता उद्या एकदा रिव्हिजन आणि तुम्ही जे सांगितलं त्याच्यावर एकदा परत अभ्यास थोडा केला की आणखीन डाऊट सगळे क्लिअर होऊन जातील आणि फोटोवर मी स्वतः काम केलं तर जास्त आणखीन क्लिअर होतील. दॅट्स इट, दॅट्स इट. गुड. येस.
ठीक आहे. एनिवे आपण भेटूया उद्या. जर कोणाचे काही क्वेरीज नसतील तर प्रत्येकाने लिव्ह व्हा. जर काही असतील क्वेरीज तर तुम्ही कॉलमध्ये थांबला तरी चालेल. धनश्री मॅम, तुमचे काय डाऊट्स आहेत आजच्या टॉपिक बद्दल? ऋषी राऊत, कसा वाटला तुमचा आजचा डे 1 होता? कसा वाटतंय तुम्हाला? हॅलो. हा बोला. सर मी 2 कॅमेरा यूज करतोय, कॅनॉन पण करतोय आणि सोनीचा पण करतोय यूज. ओके. मग आपल्याला कॅनॉनचं पण जरा थोडंफार असं तुम्ही फोटो डेमो करून दाखवणार आहे. दाखवणार आहे. आपण काय करणार आहे की डे 3 ला आपण तुमच्याकडचे तुम्ही ग्रुपला शेअर करा तुम्ही काढलेले फोटोज. हो. म्हणजे ते तुमच्या कॅमेऱ्यातनं काढलेले फोटो आपण इथे एडिटिंग करून दाखवणार आहे. त्यानंतर ना त्याच्यात काय काय चेंज करायचे, तुम्ही फोटो काढताना काय काय गोष्टींची काळजी घ्या, काय काय गोष्टी चेंज करता येतील, ह्या गोष्टी पण आपण त्याच्यामधनं देणार आहेत. तुम्ही प्रत्येकाने तुमची तुमची प्रोफाईलची लिंक उद्या रेडी ठेवा किंवा ग्रुपला शेअर करून ठेवा. आपण तुमच्या प्रोफाईलवर पण आपण काम करणार आहे. प्रोफाईलवरती पण काही गोष्टी